कोविड योद्ध्यांचा सन्मान तसेच माताडी हॉस्पिटलच्या वतीने सुद्धा हा सन्मान आयोजित केलेला आहे। तमाम माताडी कामगारांचे आराध्य दैवत कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील तसेच माताडींचे झुंजार सन्माननीय नेतृत्व कैलासवासी शिवाजीराव अण्णासाहेब पाटील यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून आजच्या या कार्यक्रमास सुरुवात करतो। प्रथम उपस्थित मान्यवरांसह आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। प्रथम मी मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील व कैलासवासी शिवाजीराव पाटील साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करायचे, धन्वंतरी पूजन आणि नंतर दीप प्रज्वलन करायचे। डॉक्टर सावंत साहेब, धोंडे साहेब आणि तळोकर सगळ्यांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी संतोष हाय आहे राजेंद्र असं का आमची पूर्ण होईल। हां देखा घेतो नंतर साईडला शेअरच दाखवतो सर सर अच्छा सर या आता उभं राहावं सगळे। हां मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय। डॉक्टर तळोकर सर आणि पाटील सरांना विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय। आज माताडी कामगारांचे झुंजार नेतृत्व कैलासवासी शिवाजीराव पाटील यांच्या 21व्या पुण्यतिथी निमित्त या ठिकाणी आपण त्यांना आदरांजली वाहण्यासाठी एकत्रित जमलो आहे आणि त्याचाच योगायोग म्हणून या ठिकाणी माताडी हॉस्पिटल ट्रस्ट मध्ये काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्सेस, स्वीपर्स, मेहतर, इतर कर्मचारी या सर्वांचा सन्मान करण्याचा या ठिकाणी शिवाजीराव अण्णासाहेब पाटील मेडिकल चॅरिटेबल ट्रस्ट आणि माताडी हॉस्पिटल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्याचे ठरवलेले आहे। आणि आजचे आपले प्रमुख पाहुणे हे आपल्या ट्रस्टचे
सन्माननीय विश्वस्त नरेंद्र पाटील साहेब आहेत आणि हे त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण साजरा करणार आहोत. आज कोरोनामुळे संपूर्ण जगावर शोककळा पसरली असून त्यात आपला गरीब कष्टकरी माथाडी कामगार शेतकरी व इतर वर्ग यांनाही त्याची झळ पोचली. आतापर्यंत ट्रस्टच्या रुग्णालयामध्ये कोरोना वाढ सुरू झाल्यापासून जवळपास 500 रुग्णांनी यशस्वी उपचार घेऊन घरी गेलेले आहेत बरे होऊन, परंतु काही गंभीर रुग्ण यांना त्यांचा जीव गमवावा लागलेला आहे. त्यात माथाडी कामगार व त्यांचे नातेवाईक यांचाही समावेश होत आहे. त्यातील काही रुग्ण आणि नातेवाईक कैलासवासी विजय शिंदे आयर्न बोर्ड कामगार, कैलासवासी सुनील बंडू मत्रे ग्रोसरी कामगार, कैलासवासी दशरथ भोसले ट्रान्सपोर्ट बोर्ड कामगाराचे वडील, कैलासवासी आनंदा शेळके भाजीपाला कामगार, कैलासवासी नामदेव गणवट मेटल कामगार, कैलासवासी रघुनाथ धोंडे ग्रोसरी कामगाराचे वडील आणि कैलासवासी यशोदा पवार कामगाराची आई ग्रोसरी बोर्डाचे. तसेच या काळामध्ये आमच्या रुग्णालयातील सहाय्यक मिश्रा जे संयमी स्वभावाचे होते, कैलासवासी अशोक बाबुराव मसूरकर यांचं सुद्धा कोरोनामुळे दुःखद आणि दुर्दैवी असं निधन झालं. तसेच रुग्णालयातील कर्मचारी प्रशांत जाधव यांचे वडील, तसेच महेश भोसले यांची आई अंबादास दळवे यांचे वडील, तसेच आमच्या स्टाफ नर्स अर्चना बोर यांचे सासरे आणि अनेक विभागामध्ये जे माथाडी कामगार असतील, विविध पदावरती असतील, त्यांचे इतर कोणी नातेवाईक हे सुद्धा या ठिकाणी मृत्यू पडलेले आहेत. यांच्या सद्भावना आमच्यापर्यंत आहेत आणि त्यांना तसेच संपूर्ण जगात भारतात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या सर्व नागरिकांना माथाडी हॉस्पिटल ट्रस्टच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत. त्यांच्या मृत आत्म्यात चिर शांती मिळावी याकरता आपण सर्वांनी सामूहिक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया. आपण सर्वांनी जागेवरती 2 मिनिटं उभे राहून त्यांना श्रद्धांजली वाहूया. हरि ओम शांती शांती. मान्यवरांच्या विनंतीने पुढील कार्यक्रमास मी सुरुवात करतो. आजच्या या कार्यक्रमाची थोडक्यात प्रस्तावना आणि रूपरेषा. कैलासवासी शिवाजीराव पाटील यांच्या 21व्या पुण्यतिथी निमित्त मी त्यांना सर्वांच्या वतीने आदरांजली वाहतो. या ठिकाणी आपण हा कार्यक्रम शासनाने नियम घालून दिलेले, जसे फेस मास्क असेल, सॅनिटायझेशन असेल, सोशल डिस्टन्सिंग असेल, हे पाळून आणि तेवढ्याच संख्येने या ठिकाणी आपण उपस्थित कर्मचारी अधिकारी जमा केलेले आहेत आणि सर्व नियमांचं पालन या ठिकाणी आपण केलेलं आहे. थोडक्यात जसं 21/3/2020 पासून लॉकडाऊन झालं आणि संपूर्ण जगामध्ये घबराट निर्माण झाली आणि ह्या घबराटीमध्ये सुद्धा आमचं माथाडी हॉस्पिटल सुरुवातीला संभ्रमामध्ये होतं आणि कामगार सुद्धा संभ्रमामध्ये होते. कारण का की कोरोना हा आजार असा होता की सर्वांना घाबरून टाकायचा की काय होईल आणि काय होणार नाही. आणि त्या परिस्थितीमध्ये आमचे नातेवाईक म्हणजे कुटुंबीय आमचे सुद्धा ते सुद्धा आम्हाला कामावरती यायला सुद्धा परावृत्त म्हणजे करत नव्हते. अशा कालावधीमध्ये सुद्धा आम्ही आमचं रुग्णालय हे चांगल्या प्रकारे चालू ठेवलं. साधारणपणे सुरुवातीच्या काळामध्ये आमच्याकडे रुग्ण भरती होत असताना आपल्याकडे कोरोना वाढ हा चालू केला नव्हता आणि कोरोना सदृश रुग्ण हे आम्ही त्या दरम्यान एनएमसी आणि DY पाटील या ठिकाणी आम्ही पाठवले. त्या परिस्थितीमध्ये साधारणपणे 500 लोकांना आम्ही इतर ठिकाणी ट्रान्सफर केलं. सुरुवातीच्या काळामध्ये रुग्णांची तशी नोंद केलेली नाही. सगळीकडे बरेचसे डिस्पेन्सरी हॉस्पिटल नामांकित हे बंदच राहिलेले होते. परंतु सुरुवातीच्या काळात आमची सर्व आरोग्य केंद्र चालू होती, पण नंतर रेल्वे प्रशासनाने रेल्वे बंद केल्याने 8 आरोग्य केंद्र चालू ठेवली. 6 आरोग्य केंद्र रेल्वेमुळे बंद झाली होती. हळूहळू वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स, कर्मचारी हे स्वतःच्या वाहनाने जीव धोक्यात घालून हे त्या ठिकाणी कामावरती जात आहे आणि रुग्णांना सेवा द्यायला लागलेले. सुरुवातीला शहापूर मस्जिद भायंदर हे हेल्थ सेंटर आमचे बंद होते. ऑगस्ट अखेर सर्व आरोग्य केंद्र चालू झाले. फक्त सध्या एकच शहापूर हे आरोग्य केंद्र बंद आहे. या काळात आमचे डॉक्टर्स, नर्सेस, इतर कर्मचारी यांनी 6 महिन्यामध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून तमाम माथाडी कामगार व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य सेवा दिलेली आहे.
स्वतःची तसेच घरच्या कुटुंबाची काळजी घेऊन सेवा दिलेली आहे. कित्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना सुद्धा झाला आणि ते पुन्हा आपल्या सेवेमध्ये रुजू झालेले आहेत. या सर्वांचं या आमच्या ट्रस्टच्या व्यवस्थापनातर्फे तसेच आमच्या ट्रस्टींच्या तर्फे खूप खूप धन्यवाद. सुरुवातीच्या काळामध्ये फक्त 20 कर्मचारी, नंतर 45, परंतु आता सध्या आमची ओपीडी 275 ते 300 रुग्ण आम्ही दररोज उपचार त्यांना देतो. काही प्रमाणामध्ये सर्जरी सुद्धा आम्ही सुरू झालेले आहे. अजून बऱ्याचशा ठिकाणी मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये सर्जरी चालू नाही. एक विशेष बाब, सर्व स्टाफ हा अविरत सेवा आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेऊन करतो. त्यांच्या या कार्याला आमचा सलाम सलाम. स्वतः अनेक रुग्णांनी आणि कामगारांनी आपल्या रुग्णालयाबाबत चांगले गौरवोद्गार काढले ही आमच्यासाठी जमेची बाजू आहे. कित्येकांना आपल्या इथे जे बाहेर रुग्ण होते, आपले पेशंट बाहेर होते, म्हणजे आम्हाला की तुमच्या हॉस्पिटलमध्ये घ्यायचे, अशा रुग्णांना सुद्धा डॉक्टर पाटील साहेबांनी, डॉक्टर नाईक साहेबांनी मेहनत केली. मला वाटतं नरेंद्र पाटील साहेब सुद्धा बऱ्याचशा वेळा आमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट होते आणि त्यांनी सुद्धा आपल्या हॉस्पिटलमध्ये यांना उपचार द्या. बाहेर उपचार बरोबर होत नाही, कारण असं हॉस्पिटल हे कदाचित आपलंच एकमेव असेल असं मी आवर्जून सांगतो खंडेटोकपणे. आपल्या दवाखान्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेबाबत त्यांचा सन्मान करावा अशी अनेक कामगार कार्यकर्ते यांची भावना होती. आताच नुकताच कार्यक्रम 25 सप्टेंबर 2020 रोजी कैलास वर्षी आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीदिनी काही कामगारांनी तशी बोलवून पण दाखवली होती. त्या दरम्यानच्या काळामध्ये 18/5/2020 रोजी माताडी हॉस्पिटल ट्रस्ट येथे दुसऱ्या माळ्यावरती कोविड वॉर्ड सुरू केला. सुरुवातीला आमचे 25-30 बेड्स होते, परंतु रुग्णांची संख्या वाढत असताना डॉक्टर पाटील साहेबांनी स्वतः बेड त्या ठिकाणी अजून 5-6 वाढवले. म्हणजे ही एक मोठी कामगारांच्या दृष्टीने आणि आमच्यासाठी सुद्धा खूप मोठी जमेची बाजू झाली आहे. ही सुविधा करताना डॉक्टर नाईक साहेब, डॉक्टर पाटील साहेब तसेच सन्माननीय विशेष डॉक्टर सन्माननीय नरेंद्र पाटील साहेब यांनी सुद्धा पुढाकार घेतला आणि सुरू केला. त्यात रुग्णालय डॉक्टर्स, नर्सेस, इतर कर्मचारी यांनी भरपूर मोठं असं योगदान देऊन सदर वॉर्डमध्ये माताडी कामगार त्यांच्या कुटुंबियांना चांगली सेवा दिली. आमचे कर्तव्यदक्ष प्रमुख वैद्यकीय आमचे कॅप्टन डॉक्टर आनंदराव पाटील साहेब यांनी स्वतःला त्यात झोपून देऊन रात्रंदिवस लक्ष ठेवून अनेक रुग्णांना बरे केले. त्यामुळे आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना स्फूर्ती आणि जोश निर्माण झाला. त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे दररोज 25 ते 30 रुग्ण या ठिकाणी कोविड वॉर्डला उपचार घेतात. स्वतः आमचे लीडर कॅप्टन हे स्वतः डायबेटिक आहेत, तरी सुद्धा ते 3-3, 4-4 वेळा स्वतः आमच्या डॉक्टरांबरोबर राहून स्वतः घेतात, स्वतः त्यांची विचारपूस करतात, त्यांची तपासणी करतात आणि त्यांना बरे करून घरी पाठवले जातात. सार्थ अभिमान आहे डॉक्टर पाटील साहेब आम्हाला तुमचा. म्हणून डॉक्टर पाटील साहेब व डॉक्टर पाटील मॅडम यांचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे. या ठिकाणी या कोरोना योद्ध्यांचे काम पाहून डॉक्टर पाटील साहेब यांनी सुद्धा या डॉक्टर्स व नर्सेस, इतर कर्मचारी यांची दखल घेतली आणि आजच्या या दिनी कैलासवासी शिवराय पाटील साहेब यांच्या पुण्यतिथी दिनी या ठिकाणी शिवाजीराव अण्णासाहेब पाटील मेडिकल चॅरिटेबल ट्रस्ट व माताडी हॉस्पिटल ट्रस्ट यांच्या पुढाकाराने व माताडी कामगारांच्या आग्रहास्तव या योद्ध्यांना प्रोत्साहन व प्रेरणा देण्याकरता आज त्यांचा विशेष सन्मान करण्याची योजना आहे. या योद्ध्यांना आपल्या सर्वांतर्फे सलाम सलाम. आज या योद्ध्यांना या चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ, श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते आपण सत्कार करणार आहोत. मी नावांप्रमाणे यादी घेत त्याप्रमाणे त्या वैद्यकीय अधिकारी असतील, स्टाफ नर्सेस असतील, इतर कर्मचारी असतील त्यांनी यायचे आहे. प्रथम वैद्यकीय अधिकारी कोविड वॉर्ड मध्ये ज्यांनी ड्युटी केले ते डॉक्टर गायत्री सावंत. विनंती करतो मी की आपण आपल्या या योद्ध्यांचा सत्कार करावा.
डॉक्टर श्री जोशी, ते कळवले कुठले असल्यामुळे ते त्यांना नंतर ऑफिस मधून दिलं जाईल. डॉक्टर राजेश कुदळे यांचा सुद्धा सत्कार पाटील साहेबांनी करावा विनंती करतो. तसे डॉक्टर अशफाक सय्यद यांना सुद्धा विनंती आपण सत्कार घ्यायचे. तसे डॉक्टर प्रशांत पांडे, सत्कार करायचे. डॉक्टर सुरज डोळामणी हे नाईटला असतात. तसेच डॉक्टर संतोष वाडे सर, डॉक्टर संतोष सावंत, वैद्यकीय पाटील साहेब यांनी आतापर्यंत आमच्या कोविड वॉर्डसाठी पीपीई किट असेल, सॅनिटायझर असेल, डोस असतील, आता सत्कार झाले की आपण ते 100 बेडशीट आणि किलो कवर आणि स्टीम वेपरायझर हे त्यांनी आपल्याला आज देणार आहे. ते नंतर आपण हे करू. पहिला आपण सत्कार करावा त्यांचा. डॉक्टर सविता पांढरे मॅडम, या मॅडमने सुद्धा आम्हाला एनजीओ मार्फत प्रोजेक्ट कंपनी यांच्या मार्फत भरीव अशी मदत केलेली आहे. त्याचा सुद्धा आम्ही सत्कार करतोय. धन्यवाद मॅडम. नंतर स्टाफ नर्सेस या सुद्धा कोविड वॉर्डमध्ये काम करत होत्या. जवळजवळ 14 नर्सेस आहेत. प्रत्येकाने वेगळे नाव घेतले. या सौ विद्यापन, सौ शेजन चव्हाण, शेजन चव्हाण सरकार करण्याची. सौ आकारांपूर सर्वप्रथम सांगण्याचा विचार करतो की आपण त्या ठिकाणी सौ मंगल करते, नंतर सौ वैष्णवी तावडे, सौ ज्योत्ना गावण, अंजली लाल यांना स्मृती चिन्ह देण्यासाठी मी विनंती करतो. अनिता नाले यांना. तसेच स्मिता पवार आहेत, हर्षदा लांडे त्यांचा सुद्धा मॅडम तुम्ही जात नाही सर ना आमचे ब्रदर नवनाथ हिरवे, रश्मी वालावरकर
आमचे माजी शाखा व्यवस्थापक मार्गाने पिढीचे रतन धोंडे यांच्या हस्ते सौ नीता चोपडा पाटील साहेबांना मी विनंती करतो की आपण हा सत्कार द्यायचा आहे. गौरी नदी आहे सौ गौरी नदी यांनी यायचे चौरकेसरांना विनंती करतो की आपण हा सत्कार द्यायचा. नंतर ब्रदर सागर मोहिते राजू पाटील यांच्या हस्ते आता या सर्व स्टाफ नर्सेस यांचा खूप खूप धन्यवाद आणि आभार. खूप चांगली सेवा देता तुम्ही. यानंतर जो आमचा द वर्गातील कर्मचारी आहे तो सुद्धा अहोरात्र मेहनत करतोय. मेहतर विभाग त्यामध्ये पप्पू राजोडे याने पुढे येते. मेहतर विभाग हे सर्व पवित्र नंतर गरमपाल गैरव नंतर संतोष दिघे चंद्रकांत गायकवाड. आम्ही आमचे हॉस्पिटल सीएमओ डॉक्टर पाटील साहेबांना विनंती करतो की आपण हा सत्कार द्यायचा आहे. स्मृतिचिन्ह शेखर आणि रमेश गुलशर. नंतर सौदागर सुपणे यांची सत्कार डॉक्टर चौरकर सर करते. विकास बेदाडे सत्कार आमच्या स्टाफ इंचार्ज सुचिता शिरसाट या करतील. सुचिता शिरसाट आणि ग्रामपंचायत युवरांचा सत्कार स्मिता दरेकर तुम्ही इथे या. युवराज मोरे यांचा सत्कार स्मिता दरेकर या करतील. या ठिकाणी आज जो कोविड वाढ सुरू झाला आहे बरोबर आम्हाला सर्वांना अभिमान आहे आणि म्हातारी कामगारांना सुद्धा आहे की आजकालच्या काळामध्ये आपण पाहतो की कोविड म्हटलं की लोक जरा थोड्याशा वेगळ्या भावनेने बघतात. तो 14 दिवस किंवा 15 दिवस एक महिना तो भेटला नाही पाहिजे, नाही आला तरी चालेल, परंतु दररोज त्या ठिकाणी रुग्णाची विचारपूस देखभाल ही मंडळी करत असतात. बरोबर स्वतःचा जीव धोक्यात घालून ही मंडळी काम करतात. या त्यांना सलाम तर आहे, पण यांना प्रोत्साहन कोण देत असेल, यांना जर कोणी चांगलं जर मार्गदर्शन केलं असेल तर तो अजून कामगार वर्ग सुखी होईल आणि आमचं कर्मचारी त्यामध्ये चांगल्या पद्धतीने शिक्षण देईल. तर त्यासाठी आमचे कॅप्टन हे नेहमी सदैव तत्पर आहे.
कारण स्वतः वाढमध्ये जाण्याची जर सत्व जर कोणी गेलं असेल तर डॉक्टर पाटील साहेब गेले. त्यांच्यासाठी सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात या ठिकाणी कसं असतं, डॉक्टर पाटील साहेब हे स्वतः वार्डमध्ये जातात, परंतु इतर ठिकाणी बघितली परिस्थिती आम्ही बाहेर पाहतो किंवा माझे नातेवाईक असेल आपले पण असे अनुभव आला की त्या ठिकाणी फक्त भरती केली जाते पण रुग्णाकडे कोणीही जात नाही. पण आमच्याकडे आमचा स्वीपर सुद्धा जातो, त्याला युरिनचा पॉट देतो, जाग्यावर सगळे काय देतो, ऑक्सिजन लावतो. आमचे स्टाफ नर्स त्यांना इंजेक्शन देतात, स्वतःचा हात तिथे लावतात. एवढा जीव धोक्यात घालून ते काम करतात. यांना जर खरं पाठबळ कोणाची मिळालं असेल तर डॉक्टर हनुमंतराव पाटील साहेबांचे आहे. आणि खरं पाटील साहेब तुम्ही या सर्व कोविड योद्ध्यांचा सत्कार तुम्ही स्वतः आणि या कामगारांच्या आग्रहासोबत केला, खरोखर अभिमान आहे. परंतु सर्वात मोठं तुम्ही जे मोटिवेशन आणि इन्स्पायरेशन जे आम्हाला लोकांना दिलेलं आहे ते खरंच अतुलनीय आहे. म्हणून आमच्या मातारी हॉस्पिटलच्या ट्रस्टच्या वतीनं, सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं, विश्वासांच्या सर्वांच्या सहकार्यानं आज आम्ही सर आमच्या वतीनं तुमचा या ठिकाणी सत्कार करणार आहोत. आणि आज तुम्ही आमचा सत्कार नाकारू नये अशी मी विनंती करतो. तर सावंत असतील, प्रसाद ठिकाणे असतील, नंतर डॉक्टर सावंत असतील, नरेंद्र पाटील साहेब असेल, आपण सर्वांनी सामूहिक या ठिकाणी आमच्या पाटील सरांचा गौरव करावा आणि सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचा सत्कार करा. धन्यवाद मान्यवरांचे पण धन्यवाद. या ठिकाणी हे वैयक्तिक पुरस्कार झाले, कारण या ठिकाणी प्रत्येक कर्मचारी हा आपला जीव करून काम करत असतो आणि असं वाटत नव्हतं की बाबा आम्ही पण कुठेतरी चुकलोय का, राहिलोय का, पण त्याची दखल सुद्धा प्रत्येक घेतलेली आहे. तर या ठिकाणी आमचे औषध विभागामधून ज्यांनी खरंच भरपूर असं आम्हाला योगदान केले, ग्लोव्ह असतील किंवा सॅनिटायझेशन असेल, हायपोक्लोराईड असेल किंवा इतर काही गोष्टी आम्हाला पुरवलेल्या आहेत. त्या विभागाचं औषध भांडार विभाग आणि कर्मचारी त्यांचे प्रमुख श्री प्रमोद ठेकाळे आणि त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचे आणि नरेंद्र पाटील साहेबांनी विनंती करतो की यांचा सुद्धा कोविड सन्मान त्यांचा पुरस्कार द्यावा, मोटिवेशन. कसं असतं हे पडद्यामागून जरी असलं तरी पण ते काम होणारच असतं. पण आता तर त्यांनी आता निवेदन करतात त्यांनी देखील आपल्या हॉस्पिटलला अनेक संस्थेच्या विनंती करून त्यांनी आपल्या हॉस्पिटलसाठी काही विशेष प्रकारे त्यांना हे करून त्यांनी आपल्या हॉस्पिटलला मदत करण्यासाठी खूप प्रयत्न केले. असे आता इथे निवेदन करत असलेले आपले बाबासाहेब खरसाहेब यांचा सत्कार मी नरेंद्र पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. धन्यवाद. धन्यवाद. म्हणजे आजचे जे पुरस्कार आहेत मी माझी 27-28 वर्ष सेवा झाली बरोबर. म्हणजे हे जे इन्स्पायरेशन जे काय आपण मोटिवेशन आणि इन्स्पायरेशन जे आहे ते डॉक्टर नाईक साहेब असतील, डॉक्टर पाटील साहेब असतील आणि इतर आमचे
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी असतील आणि इतर अधिकारी असतील यांच्या स्फूर्तीने आम्हाला या ठिकाणी बळ मिळतं आणि आम्ही सर्वजण एकत्रितरित्या काम करतो आणि हा पहिला पुरस्कार असेल आणि त्यामुळे मी ह्या शिवाजीराव अण्णासाहेब पाटील मेडिकल चॅरिटेबल ट्रस्ट आणि या मान्यवरांचं खूप खूप धन्यवाद मानतो. हा माझ्या जीवनात म्हणजे म्हातारीमध्ये पहिला पुरस्कार आहे. माझ्या मुलाला सर पतपणीमध्ये दरवर्षी पुरस्कार मिळाले, त्यामुळे मला हा सुद्धा पुरस्कार तितकाच महत्त्वाचा आहे. खूप खूप धन्यवाद. त्यानंतर प्रत्यक्ष ज्या कर्मचाऱ्यांचे रुग्णाशी संबंध येतात, ब्लड कलेक्शन असते, एक्सरे काढणे, ह्या लोकांचा सुद्धा सत्कार करणे हे आमचं उपयुक्त कर्तव्य आहे. त्यामध्ये प्रथम विकृती चिकित्सा विभाग या सर्व कर्मचाऱ्यांना विनंती करतो जे जे इथे हजर असतील त्यांनी या आणि नरेंद्र पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांचा सुद्धा आपण या ठिकाणी सत्कार करायचे. या मनीषा मॅडम धन्यवाद. यानंतर शहरीकरण विभाग यांनी सुद्धा कोविड मध्ये आमच्या या पेशंटचे स्वतः जीव धोक्यात घालून त्यांचे एक्सरे काढलेले आहेत, तर त्यांचा सुद्धा सत्कार करणं उचित आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण यायचे आणि डॉक्टर पाटील साहेब आणि अजून साहेबांना विनंती करतो आपण पुरस्कार द्यावा. या ठिकाणी बाह्य रुग्ण नोंदणी विभाग ही जिथून आपली सुरुवात होते, कारण सुरुवातीच्या काळामध्ये हे लोकच तिथे पेपर काढायला होते आणि मोजकेच मला वाटतं सुरुवातीला 20-25 कर्मचारी होते, त्यातले 5-6 कर्मचारी तिथेच होते. तर या बाह्य रुग्ण नोंदणी विभागाने सुद्धा त्यावेळेस मोक्याचं काम केले. काही कोविडच्या वेळी सुद्धा लोक येणं गावी असल्यामुळे त्यांना येता आलं नाही, काही ड्युटीवर आले नाही, घाबरायला लागले, परंतु धीराने ही मंडळी या ठिकाणी उभे राहिले आणि त्या ठिकाणी ते पेपर देण्याचं काम त्यांनी केले. बाह्य रुग्ण नोंदणी विभागातील कर्मचाऱ्यांना विनंती करतो, त्यामध्ये रमेश कावडे असतील, मोरे असतील, इतर कर्मचारी हरपुडे वगैरे त्यांनी या आणि पाटील साहेबांनी विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा. आमच्या जेवढे पण आरोग्य केंद्र आहेत तेथील सर्व अधिकारी असतील, कर्मचारी असतील, वैद्यकीय अधिकारी असतील, आस्थापनातील कर्मचारी असतील, लेखा असतील, दूरध्वनी चालक, वाहन चालक, सुरक्षा रक्षक, बाह्य रुग्ण विभागातील, विषाणू विभागातील, आंतररुग्ण विभागातील, डायलिसिस, भौतिक उपचार विभाग, औषध भंडार विभाग, जनरल स्टोर विभाग, तसेच इतर जे कोणी नाव राहिले असतील ते सर्व कर्मचारी यांचा सुद्धा सन्मान होणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांना सुद्धा या ठिकाणी संयुक्तिकरित्या आम्ही पुरस्कार प्रदान करणार आहोत. माननीय नरेंद्र पाटील साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी निकम असतील, गोवेकर असतील, जुनगरे असतील यांनी इथं पुढे यायचे. जोगे साहेब आपण पण या संयुक्तिकरित्या आपण त्या पुरस्काराचा स्वीकार करायचे. धन्यवाद सर्वांचा. थोडं एक आहे फक्त या ठिकाणी डॉक्टर सावंत यांचे पण रुग्णालय 100 बेडशीट कव्हर आणि स्टीमर कम वेपरायझर 20 लाख त्यांचं डॉक्टर सावंत सरांना विनंती करतो की नरेंद्र पाटील साहेबांच्या हस्ते आपण या ठिकाणी देणगी भेट द्यावी. पुन्हा शाळेच्या केंद्रामध्ये सरांचं खूप गरीब असल्यामुळे मोडकीमध्ये त्यांनी केलेलं आहे.
तर अजून या ठिकाणी काही क्रॉसफिट आणि सॅनिटायझर असतील ते सुद्धा ते देणार आहेत. तुम्ही द्या. अरे सावंत सर अजून दोन अजून मला याच्यातच द्या. द्या ना ती बघ. सावंत साहेब आपलं खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी आपण सर्वांनी खूप सहकार्य केलेलं आहे. सर्वांचंच खूप आभार. या ठिकाणी आपल्या ठिकाणी या कार्यक्रमास कार्यकर्त्यामध्ये श्री दीपक मांढरे दानाबंद कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो. आपल्या पाटील साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचं सत्कार करायचे. तसेच आमचे मित्र सन्माननीय दत्ताराम धोंडे साहेब, माजी शाखा व्यवस्थापक अण्णासाहेब पाटील पतकेडी यांचं सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचे. डॉक्टर सरांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमात उपस्थित सन्माननीय श्री अर्जुन शिवाजीराव पाटील हे सुद्धा उपस्थित झालं. त्यांचं सुद्धा स्वागत डॉक्टर पाटील साहेबांना विनंती करतो की आपण सुद्धा सत्कार करायचा. आणि शेवटी या ठिकाणी कार्यक्रमाचं बराच वेळ पाटील साहेबांना आम्ही थोडा त्रास दिला. आज बऱ्याचशा लोकांना स्मृतिचिन्ह देण्यासाठी त्यांना बराच वेळ करावा लागला. त्यासाठी त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून आमच्या या कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढवलंय. त्यामुळे त्यांचा सत्कार आमच्या ट्रस्टच्या वतीनं आणि शिवाजी अण्णासाहेब पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं करणं गरजेचं समजतो. म्हणून मी डॉक्टर पाटील साहेब आणि तडोडे सर यांना विनंती करतो की आपण धनंजयजी अण्णासाहेब पाटील यांचा सत्कार करायचे आणि पाटील साहेबांनी तो स्वीकारला असे मी विनंती करतो. सगळ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये पाटील साहेबांचं स्वागत करूया. धन्यवाद पाटील साहेब. आणि पुन्हा एकदा बरेचसे कार्यक्रम आपले मुख्यत आले. थोडेसे छोटे मोठे कार्यक्रम आहेत ते आपण या ठिकाणी घेणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी शिवाजी अण्णासाहेब पाटील मेडिकल चॅरिटेबल ट्रस्ट गेली 15 वर्षे अविरत सेवा देत आहे. त्या बरेच अधिकारी कर्मचारी स्टाफ सहभागी होतात. शाळा असेल, आदिवासी भाग असेल, आरोग्य शिबिर असेल, मनोरंजन इथे सुद्धा वह्या पुस्तकं वाटपाचं काम, गणित वाटपाचं काम इत्यादी सामाजिक कार्य ही होत असतात. आणि असं त्याचा एक परिपाक म्हणून आमचा एक हा भाग सुद्धा त्यामध्ये एक नोंद चांगल्या सुवर्णाक्षरात नोंद होईल असा हा एक कार्यक्रम त्यात भर पडेल. डॉक्टर पाटील साहेब आणि डॉक्टर पाटील मॅडम यांच्या या कार्याला आमच्या सर्व कर्मचाऱ्यांकडून सलाम आणि खूप खूप धन्यवाद. असंच अविरत कार्य चालू ठेवावं अशी म्हणून मी इच्छा व्यक्त करतो. आणि यानंतर काही मान्यवरांच्या आपल्या या कार्यक्रमासाठी ऑडिओ क्लिप येणार होते, परंतु डॉक्टर नाईक साहेबांचे भाऊ ॲडमिट आहेत, त्याच्यामुळे त्यांनी काही ऑडिओ क्लिप दिले नाही, पण त्यांचे संदेश पत्र आलेले आहे. तर प्रथम आपले सीओ डॉक्टर नाईक साहेब होते, त्यांचा जे त्यांनी आपल्यासाठी मेसेज पाठवला या ठिकाणी श्री निमसे यांना मी विनंती करतो की आपण तो सादर करावा.
माथाडी कामगारांचं आराध्य दैवत कैलासवासी अण्णासाहेब पाटील साहेब, कैलासवासी शिवाजीराव पाटील साहेब यांच्या स्मृतीस अभिवादन करून व्यासपीठावर उपस्थित माथाडी यांच्यासारखे माझे आमदार माननीय देवेंद्र पाटील साहेब, तसेच मान्यवर मंडळी, माथाडी हॉस्पिटलचे CMO डॉक्टर HA पाटील सर, तसेच उपस्थित सर्व कर्मचारी मित्रांनो, मनपूर्वक स्वागत करतो. नाईकसरांनी एक संदेश पाठवलेला आहे, तो वाचवण्याची मला त्यांनी संधी दिली, त्याबद्दल सरांनी हा संदेश पाठवलेला आहे. सर्वांना नमस्कार म्हटलेला आहे. उपस्थित व अनुपस्थित माझ्या प्रिय कोविड योद्ध्यांचं स्वागत व अभिनंदन. गरिबी व अन्यायाविरुद्ध प्राणपणाला लावून लढणाऱ्या या सर्वांचं श्रद्धास्थान असलेल्या स्वर्गीय आमदार अण्णासाहेबांना माझं विनम्र अभिवादन. अशाच एका विद्यार्थी स्वर्गीय शिवाजीराव पाटील साहेब यांची आज पुण्यतिथी आहे, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आज काही प्रातिनिधिक योद्ध्यांचा सन्मान करण्याचे आयोजकांनी ठरवले आहे, ही आनंदाची बाब आहे. गेली 7 महिने कोरोना नावाच्या विषाणूंनी साऱ्या जगात थैमान घातले आहे. त्यामुळे कोविडने त्रस्त झालेल्या गरीब माथाडी कामगारांना किंवा त्यांच्यावरती उपचार करताना आमचे माथाडी हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स, परिचारिका, तंत्रज्ञ, कर्मचारी तणावाखाली योद्ध्याप्रमाणे लढत आहेत. त्यांना बळ देण्याचे खूप गरज आहे. त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणं गरजेचं आहे. आज त्यांचा सन्मान होत आहे, ते एक प्रकारे प्रोत्साहनच आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडीचं नाव तुम्ही ऐकून असालच. त्यांनी त्यांच्या प्रोफाईल करेज या पुस्तकात म्हणता आहे की शूर आणि धैर्यवान माणसं काही फक्त रणांगणावर भेटतात असं नाही, आपल्या दैनंदिन जीवनात गरिबीशी, विषमतेशी, स्वातंत्र्यासाठी अथवा साथीच्या आजारांशी लढणारे असंख्य लढवय्या आपण पाहत आहोत. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, बाबा अभयभाई, मदर तेरेसा, फ्लोरेन्स नायटिंगल अशा अनेक लढवय्यांचं आपण अशा प्रसंगी विनम्र भावे स्मरण करून त्यांना वंदन करतो. महात्मा गांधींना एका तरुणांनी एक प्रश्न विचारला, माझ्या जीवनाचं प्रयोजन काय असावं? त्यावर गांधीजींनी त्याला एक मंत्र दिला, जीवनात तुला जो कोणी दुःखी, कष्टी, असहाय्य पीडित भेटेल त्यांना दुःख, वेदना मुक्त करणं हे तुझ्या जगण्याचं प्रयोजन असावं. माथाडी हॉस्पिटलमधील सर्व लढवय्ये हा मूलमंत्र जागृत नाही काय याचा प्रश्न आहे. हो, आपला जीव धोक्यात घालून महामारीत सापडलेल्या असंख्य पीडितांची सुटका करण्यासाठी अहोरात्र झटत आहे. त्या सर्वांचं मी मनापासून कौतुक करतो. मला तुमचा अभिमान आहे. या लढ्यात आमचे डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय, पॅथॉलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट, कंपाऊंडिंग व शस्त्रक्रिया विभागातील सर्व तंत्रज्ञ कर्मचारी या सर्वात महत्त्वाचा घटक आहे. आमचे स्वच्छता कर्मचारी, स्वीपर्स, आयाबाई, ड्रायव्हर्स यांचं नामोल्लेख करणं अत्यंत संयोजित आहे. या फौजपटासह आमचा संग्राम एका अदृश्य सूक्ष्म विषाणूबरोबर चालू आहे. जिंकू वा मारू या ब्रीद वाक्याने आज कळतो प्लेग, टीबी, कॉलरा, इन्फ्लुएन्झा यासारख्या साथींच्या रोगांनी असंख्य पूर्वजांचे बळी गेल्याचं आपण ऐकून आहात. सन 1980 ते 90च्या दशकात आपण एड्सशी सामना केला. याशिवाय SARS, 1, मार्स, इबोला, झिका, स्वाईन फ्लूच्या जगामध्ये कुठे ना कुठे हाहाकार गाजवला. आपण देखील या साथीच्या आजाराला तोंड दिले आहे. पण आजची कोरोनाची महामारी ही फार विध्वंसक आहे. माणूस, प्राणी हा काही प्रमाणात भक्षक आहे, परंतु कोविड-19 हे मानवजातीलाच आपलं लक्ष केलं आहे. भारतात
कोरोना बाधितांची संख्या 70 लाखांच्या वर पोहोचली आहे. तर मृत्यूचा आकडा 1 लाखाच्या वर पोहोचला आहे. महाराष्ट्रात मृत्यूचा आकडा जवळपास 40,000च्या आसपास आहे आणि ही लढाईची विषमता अजूनही वाढण्याची शक्यता आहे. कारण दळणवळणाची संख्या लोकल, रेल्वे, बसेस पूर्ण रूपाने गिअरमध्ये नाही. रेस्टॉरंट, शाळा, सिनेमागृह या सर्व गर्दीच्या वाढणारी ठिकाणे लवकर पूर्ण रूपाने चालू होणार आहे. जगण्याची दुर्दम्य इच्छा हे आपल्या जीवसृष्टीचे वैशिष्ट्य आहे. मग तो मानव प्राणी असो अथवा जीवसृष्टीतील सूक्ष्म जंतू असतो, दोघांचेही एकमेकांवर उपयोगी करण्याचे प्रयत्न चालू आहेत. आपण जितके नवनवीन अँटीबायोटिक्स आणू तसे जीवाणू व विषाणू आपले रूप बदलून त्याला निष्प्रभ करीत आहेत. त्याच्या परिवर्तनामुळे म्हणजे सतत देशांतर करण्याने डॉक्टर तसे या पृथ्वीवर आपण परके आहोत. ब्रह्मांडातील ताऱ्यांपेक्षा विषाणूची संख्या अप्रमाणित आहे असा अंदाज आहे. आकड्यात सांगायचे तर ही 10 वर 31 शून्य हा घातकी खलनायक निर्जीव व सजीव या दोन्ही रूपात सतत बदलत असतो. मानवाच्या शरीरातील आवडती जागा म्हणजे फुफ्फुस श्वसन संस्था होय. सास म्हणजे श्वसन संस्थेचा अधिकार होय. त्याचं आवडीचं लक्षण म्हणजे श्वास घेण्यात अडथळा निर्माण करणे. त्यामुळेच आपण रुग्णाला प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन देतो. हे ज्यावेळेस पल्स ऑक्सिमीटरवर 94च्या आत लेवल दाखवते अर्थात त्याचे पदव्यात रक्तवाहिन्यात दुखावे निर्माण करणे, ज्यामुळे हृदयविकार किंवा मेंदूतून रक्तवाहिन्यात अडथळा होऊन पक्षघात होऊ शकतो. इतर अनेक संस्थांना हा खलनायक इजा पोहोचू शकतो. त्याच्या शरीरातील प्रवेशाची नाडीमध्ये ताप, सर्दी, कोरडा खोकला, अंगदुखी, डोकेदुखी व गळून जाणे या लक्षणांनी जाणवते. कधी कधी हा खलनायक जोर पावलांनी शरीरात काही लक्षणं न दाखवता देखील दिसतो. या विषाणूंचे उपद्रव लक्षण अजूनही कोणते माहिती नाही नसल्यामुळे आपण रोज मीडियामध्ये गोंधळून टाकणाऱ्या बातम्या ऐकतो अथवा वाचतो. ज्यांचा जास्तीत जास्त त्रास डॉक्टर्स व समुपदेशकांना होतो. रुग्णाचे नातेवाईक नीट माहिती न मिळाल्याने चिडचिड पत्रसपणा करतात. दुर्दैवाने सर्व राग ह्या डॉक्टर्स व हॉस्पिटलवर मोडतोड करून काढतात. हे एक दुर्दैवी बाब आहे. गंमत म्हणजे आमचे धैर्यशील जवान ही लढाई मुळात तेल घालून प्राणपणाने लढत आहे. दुर्दैवाने या लढाईसाठी या गावात नष्ट करणारी अथवा त्याला नेस्तनाबूत करणारी लसीसारखी उपचार उपलब्ध नाही. शास्त्रज्ञ अहोरात्र मेहनत करून ते उपलब्ध करतील अशी आशा आहे. आधुनिक शास्त्र नष्ट करण्याने पूर्वीच्या आजारावर वापरलेली गुळगुळीत झालेली हत्यारं वापरण्याने कोरोना पूर्णपणे आटोक्यात येत नाही. पूर्वी स्वाईन फ्लू, इबोला, सार्स यावर वापरलेली हत्यारं उदाहरणार्थ रेमडेसिविर किंवा टॅमिफ्लू सारखी फारशी प्रभावी नसलेली औषधं वापरली जात आहेत. फक्त एकमेव असे केले म्हणजे ऑक्सिजन देणे आणि यामुळे अनेकांचे प्राण वाचत आहेत. शत्रूला अटकाव करण्यासाठी टीबी, गोवर, कांचना, धनुर्वात, पोलिओ इत्यादी रोगांवर प्रभावी लसीमुळे विजय मिळवता आला. पण लवकरच आपल्या जवानांना औषध व लसीची उपलब्ध होईल हे निश्चितच समाधान देणारी गोष्ट आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे लस निर्मितीत भारत देश हा सर्व जगात आघाडीवर आहे. कुणीही अंदाज होऊ नका. या शत्रूचा नायनाट करण्यासाठी आपण सतत लढत राहू. या लढाईत माथाडी हॉस्पिटलला अनेकांच्या हस्ते कला हस्ते काही वस्तू दान केलं आहे. या दानशूर व्यक्तींचे आमचे काहीच नैतिक बळ वाढवले. या दानशूर व्यक्तीने आमचे खरंच नैतिक बळ वाढवले आहे. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आमचे कर्मचारी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने मदत करीत आहेत. कोणी मास्कचा वापर मास्क पुरवित आहे, कोणी तिकीट पुरवित आहे. ज्या गोष्टी ऐकून खूप बरं वाटते. अत्यंत खेदाची गोष्ट म्हणजे या लढाईत धारातीर्थ पडलेला आमचा एक जवान
अशोक बाबुराव मध्ये होत नाही 12 जुलै रोजी स्वर्गवासी झाला. या जवानाला माझे सतत प्रणाम. या लढाईचं न खर्च नेतृत्व करणारे आमचे डॉक्टर हनुमंतराव पाटील साहेब यांना तुम्ही कोविड फ्री राहून सर्वांना एकत्र घेऊन आपल्या माथाडी कामगार व कुटुंबियांना चांगली सेवा देत राहावी अशी शुभेच्छा व्यक्त करून रजा घेतो. जय जवान जय कामगार. धन्यवाद. या ठिकाणी एक सकाळचे संदेश दिला होता. त्यानंतर आपल्याकडचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब वागसाहेब तसेच माझे अध्यक्ष मॅडम यांनी त्यांचे शुभेच्छा संदेश या ठिकाणी पाठवलेले आहे. ते संतोष शिंदे हे या ठिकाणी वाचून जातात. नमस्कार. मी या ठिकाणी कैलासवासी अण्णासाहेब पाटील, कैलासवासी शिवाजीराव पाटील, कैलासवासी संभाजीराव पाटील तसेच गोळवेकर साहेब यांना विनम्र अभिवादन करतो. आणि या ठिकाणी आपल्या कोविड लढ्यामध्ये जे आपले योद्धे आहेत त्यांना प्रोत्साहनपर जो संदेश आपल्या हॉस्पिटलचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब वाघ यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांनी असेच आपले मनोबल वाढवून रुग्णांची सेवा करावी. कारण त्यांची खूप इच्छा होती त्या कार्यक्रमाला यायची, परंतु काही का अर्जंटली मीटिंग लागली त्यांची, त्यामुळे त्यांना येऊ शकले नाही. त्यांनी सांगितलं की आपल्या हॉस्पिटलचे जे कर्मचारी आहेत खूप स्वतःचा जीव मुठीत घेऊन त्या ठिकाणी काम करतात. मला खूप अभिमान आहे की त्यांचे खूप मी कौतुक करतो असं त्यांनी थोडक्यात संदेश दिलेला आहे. तसेच आपल्या माताड हॉस्पिटलचे माझे अध्यक्ष आणि सध्याचे विद्यमान उपाध्यक्ष माननीय श्री लोखंडे मॅडम यांनी आपला छोटासा एक संदेश पाठवला आहे. तो मी जरा थोडा वाचून दाखवतो. नमस्कार. मी श्री लोखंडे, कामगार उपायुक्त तसेच माताड हॉस्पिटलचे विश्वस्त. सर्वप्रथम येथे जमलेल्या सर्व मान्यवरांचे आणि ग्रस्तांचे खूप खूप धन्यवाद. त्यांनी अशा प्रकारे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मित्रांनो, हा काळ अतिशय मोठ्या संकटाची लढा देण्यासाठी सारखा मार्च 2000 पासून आपण फार मोठ्या लढा देत आहोत. आणि त्या लढ्यात आपल्या हॉस्पिटलचे योद्धे त्यांची थोडक्यात नावे घेऊ इच्छितो. त्यामध्ये डॉक्टर प्रदय सावंत, डॉक्टर राजेश कुटे, डॉक्टर सय्यद, डॉक्टर प्रशांत पाटे आणि डॉक्टर जोडामणी तसेच इतर वैद्यकीय अधिकारी तसेच यांना सहकारी नर्सेस विद्या पवार, रश्मी बाबाकर, अंजलिता, मंगल गर्दे, तेजल चव्हाण तसेच इतर नर्सेस. कारण या ठिकाणी सर्वांचीच नावे घ्यायची नाही, थोडक्यात त्यांनी ते नाव इथं या ठिकाणी दिलेले आहे. तसेच आपल्या हॉस्पिटलमध्ये स्वच्छता जे कामगार आहेत त्यामध्ये डॉक्टर आठवडे असतील, गरमपाल, तसेच इतर त्यांचे सहकारी अशा प्रकारचे अतिशय सेवाभावाने काम करणारे हे सर्व कर्मचारी आपल्या हॉस्पिटलमध्ये आहेत. म्हणूनच आपले हॉस्पिटल या कामगारांसाठी ज्या कामगारांसाठी आपण हे काम करतो ते अतिशय मनापासून काम करत आहात. मी तुम्हा सर्वांचे मी अभिनंदन करते. आपला हा सत्कार होत आहे आणि या सत्काराच्या निमित्ताने मी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मानते. तुम्ही सर्वजण कोविड योद्धे आहात आणि या युद्धामध्ये सर्व साहित्यानिशी तुम्ही लढा देत आहात. हा लढा तुम्ही अशाच प्रकारे चालू ठेवा आणि त्याला बळकटी मिळावी हीच माझ्याकडून शुभेच्छा. आपण सर्वजण स्वतःची काळजी घ्या, तसेच स्वतःच्या कुटुंबाची देखील काळजी घ्या आणि आपल्या माता हॉस्पिटल त्याच्याच प्रकारे कामकाज यापुढेही तुम्ही करत राहा अशी मी आशा बाळगते. आणि माझ्याकडून तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. असं माननीय मॅडमने आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. मी धन्यवाद मानतो. आणि माझ्यातर्फे देखील मला 2 शब्द बोलायचे होते, पण या संदेशामुळे मी पण 2 शब्द मी आटोपता घेतो. आणि खरोखरच आपल्या हॉस्पिटलचे जे कर्मचारी आहेत ती मनापासून मी सर्वांना धन्यवाद देतो. कारण स्वतःचा जीव मुठीत घेऊन काम करणारे साहेब, आम्हाला पाटील साहेब असतील,
आपले डॉक्टर साहेब असतील आम्हाला बरोबर ते मनापासून पाठबळ देतात आणि पाठबळ दिल्यामुळे आमची पण एक एनर्जी वाढते आणि काम करण्याला खूप हे होतं. त्याबद्दल मी हा सत्कार आयोजित केला आमच्या पाटील मेडिकल ट्रस्टच्या वतीने, तर त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. या ठिकाणी बरंच प्रमाणात वेळ दिलेला आहे आणि मान्यवरांना सुद्धा उशीर झालेला आहे. आता ओळखतं घेऊया आपण. यानंतर मी विनंती करतो आपले वरिष्ठ अधिकारी डॉक्टर तळवटे सरांना विनंती करतो पण या ठिकाणी शुभेच्छा बोलावे आटोक्यात करायचे आपल्याला. अण्णासाहेब पाटील, कैलासवासी शिवाजीराव पाटील यांच्या अथक प्रयत्नातून निर्माण झालेली ही संस्था आणि त्यातून झालेलं माथाडी कामगारांसाठी सर्वांगीण विकास, शारीरिक मानसिक विकास यासाठी सुरू झालेले कार्य, त्याचा एक भाग म्हणून आपण माथाडी हॉस्पिटल करतो. त्यांच्या माथाडी हॉस्पिटल म्हणून आपण आहोत, त्यांच्या स्मृतीला मी पहिल्यांदा वंदन करतो. उपस्थित मान्यवरांमध्ये सर्वांना नेहमीच प्रेरणादायक ठरलेले आपले नेते नरेंद्र पाटीलजी, आपले CMO पाटील साहेब, धोंडे साहेब आणि पुत्र अशोक पाटील यांचं सन्मान सुद्धा मी एक अभिवादन करतो. आता हा क्षण माझ्या दृष्टिकोनातून ऐतिहासिक आहे. तर म्हणजे आपण सगळेच एकाच घरातले माणूस आहे. घरातल्या माणसाने घरातल्या माणसांचं कौतुक करणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. आणि मला वाटतं कदाचित आपण जे सर्वजण जमलोय त्यामध्ये सगळ्यात ज्येष्ठ तेव्हा ज्येष्ठांची जरूर कर्तव्य भाग आहे की आपल्या फॅमिली मेंबर्सचं कौतुक करणं आणि त्यांनी जे योगदान दिलेलं आहे, त्यांनी जे धैर्य दाखवलेलं आहे त्याचं कौतुक करणं आणि त्यांच्या पाठ थोपटणं आणि स्फूर्ती देणं, त्यांना प्रोत्साहन देणं, हा एक ज्येष्ठ म्हणून जो भाग असतो तो करण्यासाठी मी आज इथे आलोय. तुमचा सत्कार करताना मला मनामध्ये अतिशय आनंद झाला. खरं म्हणजे अशा प्रकारचा सत्कार करावा लागेल याची कल्पना 1920 साल सुरू झालं तेव्हा वाटलंही नाही. 1920 सालानं सगळं बदलून टाकलं. माणुसकीचा कस, माणुसकीची लढाईची जिद्द ही इथे लागली, पणाला लागली आणि त्या कसोटीवर आपल्याला सगळं उतरायचं. या ठिकाणी सर्वांचंच कार्य फार महत्वाचं आहे. प्रत्येक जण आपल्या स्थानी राहून हे कार्य अतिशय नेटानं होतं. जीवन म्हणजे एक महाभारत, महासंग्राम आहे आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण स्वतः अर्जुनच आहोत. जेव्हा लढाईला सुरुवात झाली तेव्हा अर्जुन सुद्धा विकंपित झाला. लढाई करावी की नाही करावी त्याची कारणं वेगळी होती आणि इथे सुद्धा ही लढाई सुरू झाली तेव्हा अतिशय अदृश्य हा शत्रू आहे कसा, आपल्याला काय होईल, आपल्या कुटुंबियांना काय होईल,
कसं द्यायचं हा लढा हे भूकंप करून ठरणारं असं प्रसंग होता. स्वधर्मपितावेक्ष न विकंपितुम अर्हसि धर्मात युद्धात श्रेयो नाम्यात क्षत्रियस्य विद्यते. स्वतःचा धर्म पाळत असताना कृष्णाने सांगितलं अर्जुनाला की अरे विकंपित होऊ नकोस. धर्मात युद्धात श्रेयो अन्यत क्षत्रियस्य न विद्यते. क्षत्रियाला युद्धासारखा धर्म, त्याच्यासारखं श्रेष्ठ धर्म त्याच्यासाठी दुसरा कुठला नाही आहे. आणि आपापल्या जीवनामध्ये या महासंग्रामातले आपण अर्जुन आहोत आणि त्या अर्थाने आपण क्षत्रिय आहोत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे चारही प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात हे लक्षात घ्या. कारण कधी आपल्याला विद्याभ्यास करताना ब्राह्मण व्हावं लागतं, लढा देत असताना क्षत्रिय व्हावं लागतं, व्यवहार करताना वैश्य व्हावं लागतं आणि सेवा करताना शूद्र व्हावं लागतं. आणि प्रत्येक वर्ण हा तेवढाच महत्वाचा आहे, तेवढाच श्रेष्ठ आहे. कोणीही कमी नाही, कोणीही जास्ती नाही. ह्या सर्व गोष्टी करताना त्यामुळे हा मोठा आनंदाचा क्षण आहे. हृदयाला भिडणारा असा हा क्षण आहे. आणि या क्षणामध्ये या ठिकाणी मला दोन शब्द बोलायला मिळत आहेत. तुमचा सन्मान करताना मला असं वाटत होतं की माझाच हा सन्मान आहे, मला हा सन्मान करायला मिळतो, ह्याच्यासारखा मोठा सन्मान काय. खरं म्हणजे बरेच विचार यावेळेस मनात येत आहेत. परंतु माझ्या मागे मान्यवर आहेत, त्यांनाही त्या ठिकाणी त्यांचे मनोगत व्यक्त करायचं आहे, तेव्हा मी जास्ती पुढे बोलत नाही. परंतु तुम्हा सर्वांच्या मनामध्ये काय येत असेल ही लढाई देत असताना, त्याच्याबद्दल मनात काही विचार माझ्या सकाळी आले आणि ते एका काव्यरूपामध्ये मी शब्दबद्ध केले की मी तुम्हाला वाचून दाखवेन. अर्थात पुस्तकाला कोणी कवी वगैरे म्हणत नाही, परंतु जे मनात येतं ते जसं जमतं तसं करायचं, तसं लिहून काढायचं. कधी कधी होतं, सहज होतं, काही विचार न करता होतं. आज तुमच्याबरोबर, तुम्ही घरचीच माणसं आहात, तुमची परवानगी असेलच असं समजून मी ह्या 4 ओळी तुम्हाला वाचून दाखवतो. तुम्ही काय केलं यार? तुम्ही तुमची जान दाव्यावर लावली या ठिकाणी आणि तुमच्या बरोबर तुमच्या कुटुंबियांनी सुद्धा या लढाईत सहभाग घेतला. कारण तुमच्या कुटुंबियांनी जर तुम्हाला अडवलं असतं तर तुम्ही कसे आला असतात या ठिकाणी लढाईत आहे. तेव्हा जर तुमचं कौतुक आहे तसं तुम्हाला सपोर्ट देणाऱ्या सर्व कुटुंबियांचंही त्यांचाही सन्मान आहे. हा त्यांचा पण सन्मान आहे, त्यांना आम्ही सलाम देतो. एक फर्ज या ठिकाणी लढा देण्याचं जे होतं तर प्रत्येकानं आपापल्या परीने केलं आहे, त्याबद्दल मलाच म्हणायचं आहे. काबिले कुवत फर्ज निभाने के लिए, काबिले कुवत जितना आपल्याला जमेल तेवढं, काबिले कुवत फर्ज निभाने के लिए जान को दांव पर लगाया है. काबिले कुवत फर्ज निभाने के लिए जान को दांव पर लगाया है हमने. न दौलत चाहिए न शोहरत चाहिए, न दौलत चाहिए न शोहरत चाहिए, इबादत को तेरे दिल में समाया है हमने, इबादत को तेरे दिल में समाया है. हा शेवटचा मला वाटतं तुम्हाला लक्षात राहील, कारण आपण भारताला आपली माता समजतो आणि या मातेवरती आलेले संकट आहे.
तेव्हा त्याच्या लढ्यामध्ये हे माँ भारती तेरे दूध का कर्ज कैसे चुकाए, हे माँ भारती तेरे दूध का कर्जा कैसे चुकाए, आज से सर आंखों पर बिठाया है हमने, काबिले तुरंत भाया है। धन्यवाद सर, आपली तयारी ही नेहमी पसंत आहे आम्हाला, त्याबद्दल धन्यवाद। आणि या ठिकाणी आमचे लाडके सीएमओ डॉक्टर खंडोबा पाटील साहेब या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील। हा कार्यक्रम आपला थोडक्यात राहिला आहे, फक्त नंतर मान्यवरांचे भाषण आणि मी पाटील साहेबांना विनंती करणार की साहेबांचं भाषण झालं की फक्त 2 सत्कार मी घेणार आहे। माथाडी कामगारांचे आराध्य दैवत कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील, माथाडीचे जुन्नर नेते कैलासवासी शिवाजीराव अण्णासाहेब पाटील, कैलासवासी बर्डेकर साहेब, तसेच कैलासवासी संभाजीराव अण्णासाहेब, या सर्वांना वंदन करून मी आपल्यासमोर 2 शब्द बोलणार आहे। कैलासवासी शिवाजीराव अण्णासाहेब पाटील यांच्या 21व्या पुण्यतिथी निमित्त आजच्या या कोरोनाग्रस्त महामारीच्या निमित्तानं ज्यांनी कोरोना रुग्णांसाठी उपचारामध्ये जी उडी घेतली आणि त्यामध्ये जवळजवळ आपण आज 500च्या वर माथाडीच्या रुग्णांना उपचार करून बरं करण्यात आपण यशस्वी झालो, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं धन्यवाद। धन्यवाद हा शब्द खूप मोठा आहे वाटते। ह्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाला उपस्थित माननीय ट्रस्टी आणि सरचिटणीस महाराष्ट्राचे माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन श्री नरेंद्रजी पाटील साहेब, माजी सरकारी डॉक्टर तळवळकर साहेब, माजी व्यवस्थापक अण्णासाहेब पाटील पतपेढी दत्तात्रय धोडेजी आणि आज खुद्द शिवाजीराव अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव आज या ठिकाणी उपस्थित आहेत, अर्जुन शिवाजीराव पाटील, त्या सर्वांचं उपस्थित सर्व व्यवस्थापक कर्मचारी डॉक्टर्स सर्व आजच्या समारंभाचे उपस्थिती। थोडक्यातच बोलणार आहे, मला वाटलं भरपूर वेळ मिळेल पण मागं खूप वेळ गेला, त्यामुळे जास्त वेळ भासणारा नाहीये। साधारणतः आपला खूप गैरसमज झाला होता की आपण फेब्रुवारीच्या महिन्यात जो महामारीचा शब्द ऐकला, आजवरच्या आपण इतिहासामध्ये 30 वर्ष, माझ्या तरी त्यामध्ये 30च्या वर वर्ष झाली, 30 वर्ष आपण बघत होतो की या विविध रोगांना उपचारार्थी करताना आपला जो पॅटर्न आहे, जो कुठल्याही रोगाला समोर जायचा त्याप्रमाणे आपली ट्रीटमेंट चालू करायची, ह्या पॅटर्न ह्या कोरोनाच्या महामारीला आपण समोर जायचा निर्णय ज्यावेळी घेतला, मला वाटते माथाडी हॉस्पिटलच्या फेब्रुवारी महिन्यानंतर ज्यावेळी मीटिंग झाली चेअरमन आणि व्यवस्थापकांची, त्याच्यानंतर लॉकडाऊन आपलं चालू झालं 1 मार्चमध्ये आणि खऱ्या अर्थानं एप्रिलपासून खरा जोर पकडला कोरोनाच्या ह्या सगळ्या प्रक्रियेला। त्यामुळे एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट असे करत करत आज ऑक्टोबर, 15 मेच्या दरम्यान आपल्याला कोरोना वॉर्ड चालू करायचा होता। आम्ही गेले 1 महिना पुढे ढकलत होतो की वॉर्ड चालू करायला, कारण आमच्याकडे मनुष्यबळ नव्हतं। सुरुवातीला फक्त माझ्या हातात 15 नावं होती, वॉर्ड चालवायचा होता, केस पेपर चालवायचा होता, सर्वे डिपार्टमेंट चालवायची होती। 15च्या पुढे 30 नावं आली। विचार केला आपण किती बेडचा चालू करू शकतो, तर मला वाटतं सुरुवातीच्या जे एप्रिल मे करता करता मे निघाला आणि सुरुवातीला माझ्या डॉक्टर, सिस्टर्स आणि जो मेजर आणि असिस्टंट, बरेचसे असिस्टंट गावी गेले होते आणि जो सिलेंडर आहे तो मोठा सिलेंडर आहे, तो उचलायला असिस्टंट फिमेल आहे, त्यामुळे आम्ही विचार केला की फिमेल असिस्टंटला तो ऑक्सिजनचा सिलेंडर प्रत्येक रुग्णाला द्यावा लागेल
त्यांना ते जमणार नाही. त्यामुळे आम्ही वरच्या वॉर्डला सिलेंडर किंवा इतर प्रस्ताव की सीएमआर आणि जे असिस्टंट लोकांना आम्ही बाजूला ठेवलं आणि नेतर डॉक्टर आणि सिस्टर यांची टीम तयार करून ज्यावेळी आपण समोर गेलो, सुरुवातीला 25 बेडचं कोरोना वॉर्ड आपण चालू केला. पहिल्या रुग्णानं सुरुवात झाली, नाही साहेबांनी पहिला रुग्ण पाठवला, नाही साहेब घरातच, त्यामुळे धडाधड रुग्ण पाठवल्यानंतर सुरुवातच झाली. आमच्या सर्वांनी प्रथम घाबरत ट्रीटमेंट चालू केली, उपचार चालू केले. मला वाटते खूपच धन्यवाद नंतर मानणारच आहे. पण एक मला माहित होतं, ट्रीटमेंट कशी करावी हे मला माहित होतं. का तर कुठल्याही रोगाला समोर जाताना आपल्याला जेवढं ज्ञान आहे त्या ज्ञानाचा उपयोग करून तेवढं माहिती आहे तेवढं आपण भेटायचं. ज्याचं ज्ञान नाहीये तो बाजूला थोडा अंधारात आहे, तो जरा बाजूला ठेवायचा, दुसऱ्यांचं सहाय्य घ्यायचं आणि त्या ज्ञानाचा पुढे येणारा आपला जो काळ आहे तो आपल्याला पुढे 100% खात्री करणार आहे की याचा 100% उपचार आहे, तो आपण भेटायचा. मला वाटतं आज आपण त्या मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण जी सुरुवातीला ट्रीटमेंटची सुरुवात केली होती ती आजही सेम आहे. मला तुम्हाला बरोबर सांगायचं आहे की 15 मार्च 18 मार्चला पहिला रुग्ण केला होता, त्याची ट्रीटमेंट आजही सेम आहे. त्याची ट्रीटमेंट सगळ्यामध्ये वापरली सध्याला. तुम्हाला बरोबर सांगितलं, तुम्ही तुमचे पेपर काढून बघा, तुमचा प्रत्येक इनोडचा पेपर काढून बघा, तुमच्याबद्दल लेखी तरतूद आहे. तुम्हाला तुम्ही वापरलेली ट्रीटमेंट आज जगामध्ये वापरली जाते. त्या काळात तुम्हाला तुम्ही माहित नव्हतं तुम्ही काय द्यायचं आहे. त्या काळात तुम्हाला कोणी सांगितलं नव्हतं, पण पुढच्या लोकांनी सांगितलं हे इंजेक्शन द्यायचंय, ते द्यायचंय, हे द्यायचंय. तुमच्या पेपरात तुमची मेच पासूनची ट्रीटमेंट आजपर्यंत सेम आहे, जगही सेम वापरते. हा अनुभवाचा इतिहास आपल्या सर्व डॉक्टरांच्या कन्सल्टंटला जातो. आपल्या निरनिराळ्या असणाऱ्या संबंधित मोठ्या डॉक्टरांचं आपल्याला मार्गदर्शन त्यांना जातो. खऱ्या अर्थानं हे मोठं जाळ आहे. आपण म्हणतो तसं साधं जाळ नसतं. एखादा माणूस घरात नाही बसतात, आपल्याला महाराष्ट्र पातळीवरती किंवा पुण्याच्या पातळीवरती किंवा मुंबईवरून आपल्याला मार्गदर्शन संदर्भ पाठवतात, आपण तो जातो. एखादा डॉक्टर आपला कन्सल्टंट आपले स्वतःचे आपले शेतात कन्सल्टंट आहे, त्यांना फोन केला तर ते मार्गदर्शन करतात. त्या काळात सगळेजण येत नव्हतं. आजही मी सांगतो, आजही आमचे फोन 4 कन्सल्टंटला जातात. मी या कोरोनाच्या बाबतीत आजही मी डॉक्टर सिंग याच्यावर काही बोललो, आधी बोललो, मी त्या डॉक्टरच्या त्या पेशंटबद्दल चर्चा करतो, सगळे मदत करतात. मला वाटतंय तुम्हा सगळ्यांचं हे धन्यवाद आहे की तुम्ही सुरुवात केली. त्या 5-6 डॉक्टरांच्या बरोबर आज डॉक्टर आपले काम करतायत. एक डॉक्टर मात्र कंटिन्युअस दररोज काम करतात. काही डॉक्टर जोडा एक दिवस फक्त एवढा वीकलीला सोडून आज 5-6 महिने म्हणजे 5 महिने पूर्ण होऊन आता कंटिन्युअस कोरोना वॉर्डमध्ये काम करतात. राष्ट्रीय त्यांचं मी वैयक्तिक धन्यवाद देतो, कारण माझ्याकडे 15 दिवसानं परत सुट्टी मागायला येणार आहे. तो काय नाही, मला गॅप द्या, मी काम केलेलं आहे, मला गॅप द्या. कारण हा प्रश्न शिक्षकांचा आहे, पेपरांचा आहे किंवा डॉक्टरांचा पण आहे. तर मी अक्षरशः त्या सगळ्यांचा धन्यवाद देतो. प्रत्येक धन्यवादाचा धनी आहे. कारण का माहिती आहे का, घरातल्या कुटुंबाचं एवढं मोठं बोजा आहे, त्यांना सांभाळून, घरामध्ये वरिष्ठ माणसं असतात त्यांना सांभाळून आपण ज्यावेळी आरोग्याचं त्यांचं आपलं रक्षण करता करता घरी गेल्यानंतर त्यांचा जो नियम पाळायचा आहे, अक्षरशः घरापासून लांब जायचं, वरच्या रूममध्ये राहायचं, घरी जेवण नाही करायचं, आंघोळ करून 1 तास बाजूला राहायचं आहे. कित्येक नाना तरीके लोकांनी पाळलेले. खोटं वाटेल, माझ्या घरात 4-5 रूम आहेत, त्यामुळे आम्ही एक प्रत्येकाची कॉट वेगळी बनवली. हॉलमध्ये एक कॉट सुरुवातीला खूप वेगळं करत कुणाच्या मनामध्ये काय येते काय नाही. प्रत्येक जण घरी जाणार ती वेगवेगळं झोपायची, 2-2 तास हे नाही. आजही लोक पाळतात ते डिस्टन्सिंग ठेवायचे. त्यामुळे आरोग्याच्या ह्याच्यामध्ये काम करणं हा खूप मोठा म्हणजे मामाचा बिंदू आहे तुमचा, की तुम्ही ते सर्वजण काम केलेलं आहे. मला तेवढंच नाही म्हणायचं आहे की आपले ड्रायव्हर आहेत, वॉचमॅन आहेत, 2 वॉचमॅन आपल्या लोकांना कोरोना झाला, 2 ड्रायव्हरना कोरोना झाला, आपल्या एक्सरे वगैरे कोरोना झाला, लॅबमध्ये झाला, वरच्या काम करण्यात झाला, आरोग्य केंद्रामध्ये झाला, ठीक आहे. पण तुम्ही त्या वेळेस सुद्धा आज काम करत आहात. मला वाटतं दृष्टीने एवढंच म्हणायचं आहे
की आतापर्यंतही या सगळ्यांनी मनपूर्वक काम केलेलं आहे, याच्या पुढेही करावं. त्यामुळे त्यांचा कुठेतरी उदय होण्यापेक्षा त्यांचा प्रोत्साहन मिळणं गरजेचं आहे. आणि त्या प्रोत्साहनाचं बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी सांगितलं. अक्षरशः मी आनंद पाटील जयंतीच्या दिवशी गेलो होतो त्यावेळी कार्यकर्ते मला भेटले, म्हणाले नाही त्या कर्मचाऱ्यांचा सत्कार होणं गरजेचं आहे, आम्ही सर्व जाऊन ते करू शकत नाही, तर तुम्ही जरूर करा. मला त्यांनी उलट करायला सांगितलं. पण हा मला खूप म्हणजे मोठी गोष्ट आहे की पहिल्या वेळी मी बघायचो 5-10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी जो कार्यकर्त्याच्या मनात माथ्याच्या हॉस्पिटलमध्ये राग होता, तो आज मला कुठेतरी विरुद्ध दिशेने गेलेला दिसतोय. का माहितीये का, किती आठवणी सांगायचं तेवढं कमीच पडणार आहे. पण पहिल्या वेळी तो जुना राग होता. आज तो राग तुम्ही कोरोनाच्या माध्यमातून सेवा दिल्यामुळे खूप प्रमाणात लोकांच्या भावना बदललेल्या आहेत. कारण का माहितीये का, ह्या भावना एवढ्या बदललेल्या आहेत की लोकांना वाटत होतं की माकाड हॉस्पिटल काही सेवा देते, पण माकाडी हॉस्पिटल तुम्हाला तुमचं देवीचा पैसा न आला तरी 1200 रुपये मिळाले, पण देवीचा काही पैसा मिळाला नाही तरी 5 महिने तुमचं हॉस्पिटल बंद आहे. एकही दिवस कोपरखाने हॉस्पिटल बंद नाही. सांगितलं होतं की माथाडी कामगारांच्यासाठी माथाडी सेवेसाठी कुठलं आरोग्य केंद्र सुद्धा बंद नका ठेवू. आम्ही सुरुवातीला 10 सेंटर चालू ठेवले, फक्त ट्रान्सपोर्टेशनचा प्रॉब्लेम होता म्हणून आपल्याला चालू ठेवता आले. पण नंतरच्या काळात मला चेअरमन इतर बडाई चेअरमनचं पण आल्यानंतर की 13 सेंटर चालू ठेवले. फक्त मधीच आपल्याला मोठा प्रॉब्लेम होता. नंतर मधीच आपण चालू केलं, डॉक्टर त्यांची स्वतःची गाडी घेऊन जात होते, त्यामुळे ट्रेनचा चालू राहायचा तोही आपण चालू केला. तर आज इथे सर्व आरोग्य केंद्र चालू आहे. शहापूर लोकांना शहापूरला ट्रेनचा पर्यायच नाही, त्यामुळे तो एक प्रॉब्लेम झाला. पण मी आता या सगळ्या बाबतीत तुम्ही सर्वांनी सहकार्य केले त्याच्याबद्दल मी धन्यवाद मानतो. मधल्या काळात आपल्याकडे शॉर्टेज औषधाचं ते सगळ्यांना ज्ञात आहे की लॉकडाऊन पुढं ट्रान्सपोर्टेशन नाही, त्याच्यामुळे आपल्याला लिमिटेशन होते, प्रोडक्शन कमी होतं, कंपन्यांचं माल कमी मिळत होता, त्यामुळे आपल्याला कामगारांच्या थोड्या गोष्टीला समोर जावं लागतं. पण हळूहळू कामगारांना पण काय लागले की नाही मला तर शॉर्टेज तर आहे, पण आता आपण कुठेतरी पूर्वपथावरती आलेलो आहोत. आपल्या औषधाला एक भांडवल एकाही करण्याची बरंच आपलं औषध आलेलं आहे. त्यामुळे आता आपल्याला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होताना फक्त कोरोनामध्ये वापरले जाणारे विशेष दर आज मिळत नाही, त्यातच थोडं आपल्याला भासवतोय. काय प्रमाणात आपण कर्मचाऱ्यांना जे कर्मचारी ह्याच्यामध्ये आजारी पडले ते कामगार आजारी पडले, मला वाटते जेवढं करता येईल तेवढं मात्र त्याला शक्यते आपण केलेलं आहे. पण काही कारणास्तव काही आपल्यामध्ये त्रुटी राहिल्या तर मला वाटतं आपण त्या भरून काढलेला पाहिजे. त्याचा पुनश्च मला वाटतं आपल्या सर्वांनी बोध घ्यायला पाहिजे. आणि ती आपल्याला पाठबळाची थाप जी आपल्या ट्रस्टीने दाखवलेली आहे, मला वाटते बऱ्याच वेळा नरेंद्र पाटील साहेब येतं विजिट मारतात, त्यामुळं ट्रस्टीचं मनोबल आपल्याला वाढवणारं जे आपल्याला प्रोत्साहन मिळतं ते खूप प्रमाणात चांगलं मिळाल्यामुळे आपले कर्मचारी कामावरती येणं आणि सुट्टी वाटप करणं आणि आता शेवटच्या म्हणजे मदत करणं, मला वाटते आपली मदतीची सुरुवात डॉक्टर सावंत साहेबांच्या झाली असं म्हणायला काही हरकत नाही. तर सुरुवातीला मी ज्यावेळी वॉर्ड चालू केला खरं सांगायचं तर पहिली किट मी बाजारातून खरेदी करूया म्हणून जनरल स्टोरला सांगितलं. तर मला पांडुरंग तिथे सांगितलं की ती किट एक 12,000ला मिळते. मार्च महिन्याची गोष्ट आहे. 12,000ला किट म्हणलं 10 किट दिवसाला लागणार आहे वॉर्ड द्यायला. 10 दिवसाचं म्हणजे किती झाले बघा, लाखो रुपये एका दिवसाला वापरण्याचा फेकून दे. नंतर म्हणजे बँक मध्ये 16,000 असे करत करत ती 5,000 4,000 असे करत आपल्याला किट घ्यायच्या आपल्याला पैसा नाही. आणि त्या कुठं तरी मिठा मग त्या 1,000वर आल्या, 1,400वर आल्या, 1,000वर आल्या, 800वर आल्या. आपण एप्रिल पासून त्या किट घ्यायचा आपला हे सुरू झाला आणि जवळजवळ बऱ्याच प्रमाणात आपल्याला ही मदत मिळाली. मला वाटते डॉक्टर सावंतसाहेब तुम्ही आपलं मोटिवेशन केलं, सर्व कन्सल्टंटच्या मार्फत तुम्ही कन्सल्टंटला कॉन्टॅक्ट केलं, विभागापर्यंत कॉन्टॅक्ट केलं, त्यामुळे अमेरिकेमध्ये कॉन्टॅक्ट करून तिथून धन्यवाद. कारण
आपल्या प्रेमाचे जे आपण काम केलेले लोक आहेत, जे आपले जुने डॉक्टर्स आहेत, त्यांना माकाडे हॉस्पिटल बद्दल एवढी प्रेम आहे, आदर आहे. मला वाटते माझ्या स्वतःच्या घरात एखाद्या माणसाविषयी पण नसावी एवढी त्या लोकांना माकाडे हॉस्पिटल बद्दल आदराचा भावना आहे. जरी आज त्यांचं वय झालं तरी आज त्यांची तर नसतील, आज त्यांनी सोडला असेल किंवा आज इथं काम करतात ते मला ते खरोखर मोठी भावना आहे की आपल्या इथं त्यांनी या तुमच्यासाठी कोरोनामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी आम्हाला पीपी किट सर्व जे काही देता येईल ते द्या. आणि मला वाटते हे बऱ्याच डॉक्टर हे असतील, पटेल सर असतील, डॉक्टर एवढे सर असतील, मला वाटते पिडियाट्रिक असोसिएशन असतील, बऱ्याच असोसिएशनच्या माध्यमातून आणि मोदी सर असतील, मोदी सरांनी रोटरी क्लब आणि त्याबद्दल खूप आपल्याला मदतीचा हात दिला. ठाणा म्युन्सिपल ठाणा रोटरीच्या संघटनेने आपल्याला हात दिला. मला वाटतं ही खूप मोठी आहे, इव्हन ट्रस्टीने आपल्याला हात दिलेला आहे. तर ह्या सर्वांचा मी आभार मानतो. आणि ह्याच्याबरोबर ऑपरेशन आता ज्या प्रमाणात आता चालू झालेली आहे, थोडे प्रमाणात आपण चालू करतोय. एकदम ऑपरेशन चालू करणार नाही, कारण जेवढ्या परिस्थितीत आपल्याला पेशंट थोडे घ्यायचे तर नंतर आपल्याला त्याच्याप्रमाणे आपली संख्या आपली सर्जरीची वाढवायची. त्यामुळे तो भाग एक आपला राहील. कन्सल्टंट 65 वर्षाच्या वर जे आहे ते साधारणतः जानेवारी नंतरच जॉईन होणार. त्यामुळे कुणाच्या मनात भावना घेऊ नका की ते आज ओपीडी चालू होईल. जेवढ्या ओपीडी चालू करायचं आहे तेवढ्या सगळ्या चालू करायच्या आहेत. आपल्याला ऑपरेशनचं थिएटर चालू झालेलं आहे, कलेक्टर मॅडम येतात, डोळ्याचे ऑपरेशन चालू झालेले आणि परत गायनॅक वाणी सरांचं मी स्वतः व्यक्तिगत त्यांचं धन्यवाद मानतो. कारण पहिल्या कोरोनाच्या काळापासून आजपर्यंत ऑपरेशन करायला येतं. त्यामुळे त्यांनी कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी कोरोनाची पॉझिटिव्ह असली तरी आपण डिलिव्हरी केली. त्याचं एक बाळ आपल्या घरी होतं, आईकडे होती आणि त्या डिलिव्हरीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपण गेलो. त्या माध्यमातून आज जवळजवळ 68 वय झालं तरी डॉक्टर ढोलकिया डिलिव्हरीसाठी नाईटला येतात. मला हे म्हणायचं आहे की ह्या डॉक्टरांनी नुसतं पैशासाठी येतात की 20-25 येतात, पण म्हाताऱ्या हॉस्पिटलचं त्यांना देणं आहे ते देतात, ट्रेन देतात. पैसा हा सर्व काही मिळत आहे आपल्याला भाग हे नाही, पण त्यांच्यामुळं बरेच नसते तर आम्हाला ड्युटी ऍडजस्ट करायला खूप अवघड जातं. मला वाटतं या सर्वांचं जरी कुणाचं एखादं नाव चुकलं असेल तरी मग तो सर्व कर्मचारी अधिकारी आणि ट्रस्टीचं अभिनंदन करतो की तुम्ही त्या धन्यवाद देण्याच्या पात्र आहात. सर्वच्या सर्व मी म्हणत नाही फक्त कोरोना वॉर्डमध्ये काम करणारच पात्र आहे, कारण तो वॉचमॅन पासून आतमध्ये एंट्री करताना त्याचं पण काढताना सर्वच्या सर्व पात्र. कारण आरोग्य केंद्रामध्ये सुद्धा आज जवळजवळ 3 आरोग्य केंद्र बंद पडली आणि त्यांना कोरोना झाला. तिथं पण ते कोरोनाच्या पेशंटनीच सेवा करत होते. त्यामुळे सर्वच्या सर्व पात्र. कोणीही कुठल्याही कॅटेगरीमधला कमी आहे जास्त आहे असं नाही, पण आपण या एका दृष्टिकोनातून आपण जो आपला सत्कार घडवला आहे तो त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. आणि ज्यांचा लॉस झालेला आहे त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या दुःखात मी सहभागी आहे. एक कर्मचाऱ्यांचा साठी जो मागण्याचा जो भाग होता जो 50,000पर्यंत विमा, 50 लाखापर्यंत विमा आणि इतर काय फायदे शासनाकडून मिळाले, धन्य पाटील साहेबांनी तो भाग पुढील काळामध्ये काही उचलून धरून काय जर झाला तर तो मला वाटतंय पाहावा. दुसरी माझी मागणी राहील की आम्ही 10% आपण देतो संस्थेला भवितव्यात सहभागी, त्याच्यामध्ये जर तो उलाढालीमध्ये पैसा वाढला तर तो परतावा मिळावा. आणि आताच्या घडीला जी देवी आम्हाला मिळत कमी प्रमाणात मिळते, मला वाटते ते सर्क्युलर ऑलरेडी काढलेलं आहे. कारण कामगार स्वतः येऊन आम्हाला सांगतात की नाही आम्ही आता पैसे भरायला चालू केले मार्केटमध्ये, त्यामुळे तुम्हाला पैसा मिळेल. हक्काने सांगतात की नाही मिळणार पैसा तुम्हाला. त्यामुळे मला वाटतं देवी भरायला चालू केल्यामुळे 2% आपल्याला आपल्याला मिळतील. त्याबद्दल ऑलरेडी त्यांची प्रक्रिया चालू झालेली आहे. या सर्व बाबतीमध्ये जास्त न बोलता मी आनंद आपण धन्यवाद देतो की आज तो आलात त्यामध्ये. मला वाटतंय शिवाजीराव पाटील साहेबांबरोबर बोलणं न बोलणं एक मोठं, कारण मी त्यांच्यावर दिवस आपला ढालायला मानतो. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये जर सांगायचं म्हटलं तर सुरुवातीपासून जी माझं डॉक्टर होण्यापासून जे मी पाटीलसाहेब वागल्यानंतर जो पहिला आला की नाही आनंदा डॉक्टर करायचं ते अण्णासाहेबांची इच्छा आहे. त्यामुळं त्या काळापासून नंतर मी
नागपूरला असताना सुद्धा पाटील तिकडे यायचे तर आम्ही ते त्या आणि ज्यावेळी आम्ही नंतर मी मुंबईला आलो कारण तो चोवीसचा त्यांच्या बराचसा काळ त्याच्यावर काढला आम्ही त्याचा तर प्रत्येक वेळी मला त्यांची आठवण होते की या घटनेबद्दल त्या निमित्तानं म्हणलं 21व्या पुण्यतिथी निमित्त असा कार्यक्रम आपल्यामध्ये पार पडतोय ही एक त्यांना श्रद्धांजली म्हणून तिथे वाहतो आणि मी आपले 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. धन्यवाद पाटील साहेब. आपण या ठिकाणी मार्मिक असं निवेदन केलंय आणि आपल्या व्यक्तींना आपण आपल्या व्यथा पण सांगितलेल्या आहेत. दरम्यानच्या काळामध्ये पाटील साहेबांना एक प्रोटोकॉल म्हणून एक या ठिकाणी आमचे स्टाफ नर्स उपस्थित झाले, मंगलकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले, तर त्यांचा पूर्वनिमित्त म्हणून स्मृतिचिन्ह देऊन त्याचा सत्कार करायचे. धन्यवाद. नंतर या ठिकाणी उपस्थित डॉक्टर सिंग आणि वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो या ठिकाणी कृष्ण आणि श्रीकृष्ण त्यांचं सुद्धा स्वागत करूया. तर आपण त्या बरोबर असतात दिसत नाही, सॉरी पाटील सरांना विनंती करतो आपण त्याचा सत्कार करायचे. सर या तसेच व्यासपीठावर मला वाटतं तळवळकर सरांचा सत्कार राहिलेला आहे, तो सुद्धा पाटील सरांनी करावासाठी विनंती करतो. डॉक्टर कांबळे सर आणि डॉक्टर माधव यादव त्याचा सुद्धा सत्कार या ठिकाणी होता. ते काही ओपीडीसाठी काही केलेले आणि पाटील सर शेवटचा एक विनंती आहे की आपले स्टाफचे कर्मचारी रमेश पाकडे यांचा योगायोग आहे, आज वाढदिवस आहे, तर त्यानिमित्त सुद्धा आपण त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा वाढदिवस या ठिकाणी आपण साजरा करतो. रमेश पाकडे यांना आमच्या सर्वांच्या वतीनं आणि आपल्या वतीनं मनपूर्वक अशा खूप खूप शुभेच्छा. चुकून कोणाचं नामोल्लेख करायचं असेल तर माफ करा. आणि आता या ठिकाणी व्यासपीठावर मान्यवर आपले प्रमुख पाहुणे यांना मी विनंती करतो नारायणजी पाटील साहेबांना की आपण अनुमान व्यक्त करावं. हॅलो, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुलगा करून अखिल भारतीय मराठा महासंघाचे आराध्य दैवत कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांचा आज पुण्यतिथी आहे. कैलासवासी शिवाजीराव अण्णासाहेब पाटील, कैलासवासी सुभाष अण्णासाहेब पाटील, कैलासवासी वडेकर साहेब ज्यांनी सदैव माथाडी चळवळीमध्ये काम करण्याकरिता मला प्रेरणा दिली. माझ्या खंबीरपणे माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या. माझे मातोश्री वत्सलाताई अण्णासाहेब पाटील या सर्वांनाच प्रणाम आणि वंदन करून आज शिवाजीराव अण्णासाहेब पाटील मेडिकल चॅरिटेबल ट्रस्ट या ट्रस्टच्या वतीनं म्हातारी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या कोविड योद्धांचा या ठिकाणी सत्कार समारंभ या ठिकाणी पार पडला. या कार्यक्रमाला ज्यांनी मला या ठिकाणी आमंत्रण केलं, म्हातारी हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर हनुमंतरावजी पाटील साहेब, त्याचबरोबर त्यांचे सहकारी डॉक्टर तळवळकर साहेब, माजी ऑर्थोपेडिकचे कर्मचारी सन्माननीय दोघे साहेब, शिवाजीराव पाटील साहेबांचे चिरंजीव, युनियनचे सचिव अर्जुन पाटील, आपल्या संस्थेचे कर्मचारी जे या कोविडच्या महामारीच्या काळामध्ये ज्यांचं या ठिकाणी निधन झालं, कैलासवासी मसूरकर यांनाही या ठिकाणी आदरांजली वाहतो. ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांनाही मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. आज खरं म्हणजे कैलासवासी शिवाजीराव अण्णासाहेब पाटील दादा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने म्हातारी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या कोविड योद्धांचं या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सत्कार केला.
खरंच एक चांगला एक वेगळा होता तो त्या ठिकाणी आहे. बरेचसे मान्यवरांचं विचार या कोविडच्या काळामध्ये असणाऱ्या परिस्थितीबद्दलचे विचार ते मला ऐकण्याची संधी मिळाली. परंतु एकंदर ही वस्तुस्थिती होती की मार्च महिन्यामध्ये देशाचे पंतप्रधानांनी 15 दिवसाचं लॉकडाऊन जाहीर केलं होतं आणि त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये ही महामारी किती वाढेल याचं कुणालाच कल्पना नव्हती. परंतु ह्या महामारीबद्दल जे परदेशामध्ये जगामध्ये काय चाललं होतं ते आपण सर्वजण टीव्ही मध्ये पाहत होतो आणि काही प्रमाणामध्ये लोक घाबरायला या ठिकाणी लागली होती. अशा परिस्थितीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त माजी आयुक्त सन्माननीय अण्णासाहेबजी मिसाळ यांनी वेगवेगळ्या हॉस्पिटलला सुरू करावी अशा प्रकारचं आव्हान त्या ठिकाणी घेण्यात आलं होतं. म्हणजे पहिलं लॉकडाऊन होतं 15 दिवसाचं. आम्ही एपीएमसी मार्केट बंद त्याला लावले एक 4-5 दिवसानंतर होईल सरळ. परंतु पाहता पाहता परिस्थिती बिकट होत चालली होती आणि त्या काळामध्ये हॉस्पिटल सुरू होणं फार गरजेचं होतं आणि त्यावेळेला 35 हॉस्पिटल होती. महानगरपालिकेचं एकच हॉस्पिटल होतं. नंतर DY पाटील आलं, नंतर रिलायन्स आलं, नंतर त्या ठिकाणी अपोलो आलं. म्हणजे खूप उशिरा आणि पाहता त्यावेळेला या कोकण खंडामध्ये माथाडी कामगारांचं हॉस्पिटल होतं आणि हे हॉस्पिटल सुरू करण्याबद्दलचा एक प्रस्ताव महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी आला होता, ज्याचा उल्लेख अण्णासाहेब मिसाळ यांनी माझ्याकडे केला. त्यावेळेला मी चेअरमनला विनंती केली की कमीत कमी या कोविड मध्ये आपण आपल्या माथाडी कामगारांच्या परिवाराला आपण जर त्यांना औषध उपचार जर देऊ शकलो तर फार बरं होईल. एकंदरच महानगरपालिकेमध्ये परिस्थिती फार बिकट होती, कारण हा आजार कसा आहे, कसा उपचार केला जाईल, कशा प्रकारचा हा नाहीसा होईल हे कुणी काही शाश्वती देऊ शकत नव्हतं. आणि माथाडी कामगारांचं स्वतःचं हॉस्पिटल असताना त्या कामगारांना इतर ठिकाणी जर औषध उपचार जर दिला तर ते परवडण्यासारखं नव्हतं. कालांतराने आम्ही बोर्डाच्या चेअरमनशी बोललो, डॉक्टर हनुमंतराव पाटील साहेबांनी पुढाकार घेतला आणि त्यावेळेला माथाडी हॉस्पिटल प्रायोगिक तत्वावरती सुरू करण्यात आलं, ज्याचा उल्लेख केला की पहिलं 25चं बेड आणि मग टप्प्याटप्प्यामध्ये ते वाढवायला लागलं. सुरू झालं त्यावेळेला वाटलं नव्हतं की महामारी एवढी वाढेल. परंतु ती जी महामारी होती ती एवढी वाढायला लागली की ते नियंत्रणाच्या रेषेच्या पलीकडे त्या ठिकाणी गेली. ते बॉर्डरलाईनच वाचली. त्या महामारीच्या काळामध्ये काही माथाडी कामगारांचं या ठिकाणी निधन झालं. याचं कारण काय होतं? लोकांमध्ये जनजागृती नव्हती, लोक वेळेवर उपचार घ्यायला आले नाही. एकदा श्वासोश्वास म्हणजे कोरोनाचा व्हायरस फुफ्फुसामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी हॉस्पिटलकडे धाव घेतली. त्यामुळे त्या असणाऱ्या लोकांना औषध उपचार होऊ शकलो नाही. ही फार मोठी अडचण त्या ठिकाणी निर्माण झाली. एकंदर जर माथाडी हॉस्पिटलचा जर या कोविडच्या काळात जर प्रवास जर तुम्ही पाहिला तो प्रवास हा खरं म्हणजे योग्य दिशेने झाला. माथाडी हॉस्पिटलमध्ये आपण जी काही औषध उपचार दिली, जी काही ट्रीटमेंट दिली, त्या ट्रीटमेंटचं कौतुक नवी मुंबईच्या बऱ्याचशा दिशेला झालं. याचं खरं श्रेय या माथाडी हॉस्पिटलच्या कर्मचारी, डॉक्टर आणि सगळ्या नियोजनाचं झालं. हे म्हणजे जिथे जिथे कामगारांना बाकीच्या नागरिकांना 1.5 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख, 20 लाख लागत होते, तिथे माथाडी कामगारांच्या हॉस्पिटलला त्या ठिकाणी 0 किमतीमध्ये औषध उपचार झाले. ठीक आहे, काही औषधं आम्हाला बाहेरून आणायला लागली असतील, ज्याला कदाचित ती महाग पडली असेल, ठीक आहे, परंतु धाडस राहतं. हॉस्पिटल जे उत्पन्न होतं हे निधीमधून होतं.
आणि माथाडी बोर्ड बंद झाल्यामुळे नेहमीच उत्पन्न बोर्ड हॉस्पिटलला घेत नव्हतं. आम्ही चेअरमन लोकांना सांगितलं ट्रस्टींनी की हे हॉस्पिटल सुरू करणं हा योग्य जरी निर्णय असला तरी पगार झाला पाहिजे. आणि त्या काळामध्ये काही बोर्डाच्या चेअरमनांनी या ठिकाणी उचल पैसे त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला. त्याच्याबद्दल चेअरमनांचा धन्यवाद दिला पाहिजे. याचं कारण असं आहे की आपलं हॉस्पिटल एक चॅरिटेबल ट्रस्ट, आपण लोकांकडून पैसे घेत नाही. कामगार जर माथाडी कामगारांच्या बोर्डामध्ये पगार जर झाले तर त्या पगारामधून आपल्याला 2% लेवी येते आणि त्या लेवीमधून हे हॉस्पिटल चालतं. आणि जर ती काही महिने बोर्डाचे पगार होत असतील आणि खूपच म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मी माहिती घेतली की साधारण 2.5 ते 3 कोटी रुपये दर महिन्याला येणारं हॉस्पिटल हे 40-50 लाखाच्या खाली येऊन बसलं. म्हणजे एवढं मोठं त्यावेळेला आपल्याला अडचण निर्माण झाली होती. ही वस्तुस्थिती आहे. अशा अडचणीच्या काळामध्ये तुम्हा सर्वांच्या लोकांनी खूप ताकदीनं काम केलं. काही चांगल्या लोकांनी या ठिकाणी पीपी किट दिले, सॅनिटायझर दिलं, काही औषधं दिली, काही मास्क दिले. वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांनी, वेगवेगळ्या एनजीओनी, काही डॉक्टरांचे रिलेशन वेगवेगळ्या स्तराला होते तर काही डॉक्टर आपल्याच सहकार्यांना सांगून त्यांना दिले. आमच्या काही माथाडी कामगारांच्या कार्यकर्त्यांनी दिले, आमच्या काही ट्रस्टींनी त्या ठिकाणी दिले. तर त्यांचं 2 वहीचं पत्र घेऊन आपल्या हॉस्पिटलनी तर त्यांचं मनापासून त्यांचे आभार मानलेच असतील, परंतु त्यांचं मनापासून कौतुक करणं या ठिकाणी गरजेचं आहे. आज सत्कार होत असताना बरेचसे सिस्टर लोकांना मी पाहिलं की ते सिस्टर बऱ्यापैकी मी ऍडमिट असलो की ते इंजेक्शन मार, कोणतरी रक्त काढायला घेऊन यायचं, कोणतरी तपासाला यायचं. आणि आज त्यांना सत्कार करताना मला फार बरं वाटलं की तुम्ही अशा महामारीच्या काळामध्येही स्वतःच्या परिवाराची प्रकृतीची आपल्या स्वतःची काळजी न घेता आपण या ठिकाणी माथाडी कामगारांची सेवा केली. मनापासून तुम्हाला मी सलाम करतो. आमचे डॉक्टर जे पहिले घाबरत होते परंतु नंतर त्यांनी धाडस केलं आणि त्यांनी धाडसाने या हॉस्पिटलमध्ये सेवा द्यायची सुरुवात केली. पहिलं तर मला असं वाटत होतं की डॉक्टर घेणार नाही, मग काय करायचं हॉस्पिटलला. पण टप्प्याटप्प्याने डॉक्टरांनाही जाणीव झाली की आपण ज्या कामासाठी शिक्षण घेतलेलं आहे ते शिक्षणाचा खरं जर आज साध्य करायचं असेल तर या कोविडच्या काळामध्ये आपण काम केलं. म्हणजे तुम्हाला कल्पना आहे की काही लोकांना ज्या ठिकाणी मेडिकल साठी गव्हर्नमेंट सबसिडी देत असेल, काही ठिकाणी पदरचे पैसे कोण डॉक्टर झाले असतील, परंतु या कोविडच्या महामारीमध्ये जर यदा कदाचित डॉक्टरनी जर हॉस्पिटलला पाठ फिरवली असती, सिस्टरनी पाठ फिरवली असती, कर्मचाऱ्यांनी पाठ फिरवली असती तर आयुष्यामध्ये त्यांना परमेश्वराने कधीच माफ केलं नसतं. त्याचं कारण काय आहे की ज्या वेळेला सीमेरेषेवरती सीमेरेषेमध्ये एखादं युद्ध छेडलं जातं त्यावेळेला तो सैनिक भारतवासियांच्या सुरक्षिततेसाठी स्वतःचा जीव त्या ठिकाणी धोक्यात घालून तिथं युद्ध करत असतो. तो हा नाही विचार करत की माझ्या बायकोला कोण सांभाळणार, माझ्या मुलांना कोण सांभाळणार, माझ्या आजीला आईला कोण सांभाळणार, परंतु आपल्या सुरक्षिततेसाठी लढत असतो. तसं माथाडी हॉस्पिटलच्या असणाऱ्या सर्व स्टाफनी या कोविडच्या असणाऱ्या युद्धामध्ये स्वतःचा जीव धोक्यामध्ये टाकून आमच्या माथाडी कामगारांची सेवा करून त्यांना बरं केलं. त्याबद्दल मनापासून मी तुमच्या सर्वांचा आभार मानतो. 25 सप्टेंबरला वडिलांची जयंती झाली त्यावेळेला आम्ही खूप कौतुक केलं डॉक्टर पाटील साहेबांना. डॉक्टर पाटील साहेब आमचे बंधू यदा कदाचित कोविडच्या काळाच्या अगोदर असा कधी जुना प्रसंग झाला नाही की त्या प्रसंगाला त्यांच्यामध्ये असणारे गुण दाखवले. तर असं कुठला तिकडे प्रसंग नाही आला. आमच्यावरती माथाडी युनियन मध्ये रोज 12 महिने प्रसंग चालू असतात.
या हॉस्पिटलची निंदा करणाऱ्या माणसांना आम्ही चेहऱ्यावरती बोलायचो की तुम्ही हॉस्पिटलची निंदा करता, पण हॉस्पिटलमध्ये ते बरे होऊन गेलेले कामगार आहेत, त्यांना जाऊन विचारा की हॉस्पिटल म्हणजे काय आहे. बाजूच्या असणाऱ्या रिलायन्स मध्ये जावा, तिकडे असणारे त्यांना कामगार असेल की त्यांना विचारा की हॉस्पिटलची ट्रीटमेंट काय होती, माताडी हॉस्पिटलची ट्रीटमेंट काय होती. माझी भगिनी स्वतः इथे ऍडमिट होती, माझे दाजी होते. मी त्यांना म्हटलं तुम्ही चांगल्या हॉस्पिटलला जावा. डॉक्टर नाईक साहेबांनी त्यावेळेला सांगितलं, नरेंद्र तुम्ही काळजी करू नका, त्यांना आपल्या माताडी हॉस्पिटलमध्ये जी चांगली ट्रीटमेंट होईल त्या ट्रीटमेंट पेक्षा इतर कुठल्याही ठिकाणी चांगली ट्रीटमेंट होणार नाही हे मी दावा करतो. त्यांनी पण धाडस दाखवलं. मी पण म्हटलं जावा बिंदास, आपलं हॉस्पिटल आहे. जीवनामध्ये शेवटचा टप्पा काय असतो, तर तो मृत्यू. त्याच्या पलीकडे काय नसतं ना. बिंदास जावा, काय होतंय म्हटलं डॉक्टर पाय जावा, काय होतंय जावा. त्यांनी त्यावेळेला मला सांगितलं की स्वतः डॉक्टर अप्पा वॉर्डर फिरतात, सिस्टर्स दर 2 तासाला जातात, त्या ठिकाणी ऑक्सिजन चेक करतात, प्रेशर चेक करतात, त्या ठिकाणी टेम्परेचर चेक करतात. आपले काही कर्मचारी आहेत, त्याला आम्ही ब्रदर्स म्हणतो, किंवा मग साफसफाई कर्मचारी आहेत, यांनी किती धाडस त्यांनी दाखवलं. त्या महानगरपालिका काही तर दिवसाला कुणी जातच नव्हतं. काय म्हणायचे, जर तुम्हाला जास्त खराब वाटली तब्येत तर तुम्ही आम्हाला बोलवा, तर आम्ही बघायला. पण माताडी हॉस्पिटलमध्ये खूप चांगलं काय काम झालं, तर आपल्या कामगारांना सुरक्षित ठेवलं. आताच माझे मित्र विलास शेलार गेले, ते आमचे मुसलमान आमचे बांधव, त्यांचे 10 ते 12 एकाच परिवारातले 10 ते 12 मंडळी त्या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी ऍडमिट होते. सगळे कोरोना मुक्त त्या ठिकाणी झाले. किती चांगली बाब त्या ठिकाणी. आप्पा एक लक्षात घ्या, म्हणजे मी तुमचा लहान भाऊ आहे, मला एक या कोरोनाच्या काळामध्ये एक आप्पा आपण खूप चांगलं केलं की आपण सर्वांनी आपल्या वडिलांचं नाव फार मोठ्या प्रमाणामध्ये होतं. कोरोनाच्या काळामध्ये मी म्हणणारी मंडळी युनियनला घेत नव्हती. एपीएमसी मार्केट सुरू करायचं होतं, त्यावेळेला आम्ही अर्जुन स्वतः मार्केटमध्ये फिरत होतो. कामगारांच्या शेजारी बसायचो, व्यापाऱ्यांच्या शेजारी बसायचो आणि तिथं बसून मार्केट चालू करण्याच्या संदर्भामध्ये आपण काम करतो. मलाही इतर लोक म्हणायची, अरे तू का असं करतोस, कशाला मार्केटला जातोस. म्हटलं माझ्या वडिलांचं अर्धवट राहिलेलं स्वप्न आणि मला आज माझ्या वडिलांनी दादांनी जी जबाबदारी दिली आहे त्या जबाबदारीला महत्व समजून मला कोरोनाच्या काळामध्ये पाठ फिरवून चालणार नाही. आणि त्या काळामध्ये मी 4 ते 5 वेळा टेस्ट केली. आता माताडी हॉस्पिटलमध्ये स्वॅब टेस्ट केली, त्याच्यानंतर मी दिवाळ पाटीलला केली, पण कधी आम्ही घाबरलो नाही. म्हणून मी आपण तुम्हाला काय म्हटलं की साहेबांचे चिरंजीव म्हणून किंवा हे साहेबांचे नातू म्हणून आज आपल्या परिवाराने खूप चांगल्या पद्धतीने काम केलं, याचा मला समाधान आहे. आणि आपण सगळे आपला फील्ड वरती होतो. आपलं जरी तुम्ही नागरिक सत्कार नाही केलं ना तरी हरकत नाही, परंतु आपल्या हृदयाला माहिती आहे की हो कोरोनाच्या काळामध्ये आम्ही जसं सीमेभागावरती जसं सैनिक युद्ध करत असतो, पाण्यामध्ये जसं नेव्ही युद्ध करत असते, एअरफोर्स मध्ये जसं त्या ठिकाणी एअरफोर्स मधला कर्मचारी काम करतो, तसंच कोविडच्या काळामध्ये आम्ही काम करत होतो आमच्या या सर्व सवंगड्यामुळे. आणि म्हणून आम्ही यशस्वी झालो. भरपूर अडचणी आहेत. मार्केट सुरू झालं, मार्केटचं उत्पन्न की देवी मधून माताडी हॉस्पिटलला येणारी देवी महत्वाचे. आम्ही त्या दिवशी विनंती केली राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, साहेब मला 10 कोटी रुपये आमच्या माताडी हॉस्पिटलला द्या. 10 कोटीच्या माध्यमातून आम्ही ते बँकेत ठेवू, त्याच्या व्याजाने आम्ही हॉस्पिटल चालवू. मला विश्वास आहे की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हे काहीतरी बदल करतात. मागच्या वेळेला मुख्यमंत्री जर देवेंद्र फडणवीस साहेब असते तर आपण हक्काने त्यांच्याकडचा चेक माताडी हॉस्पिटलला तुम्हाला आणून दिला असता, मी स्पष्टपणे सांगतो.
परंतु आघाडीचं सरकार आहे, आघाडीच्या सरकारमध्ये अजून शेजारी 2 लोक बसलेले आहेत, त्यांनी त्याला संमती दिली पाहिजे. परंतु मुख्यमंत्र्यांना माथाडी हॉस्पिटलची भूमिका त्यांना मी व्यवस्थित सांगितलेली आहे. ज्यांना कदाचित आपल्याला जर त्या ठिकाणी 4 पैसे मिळाले तर नक्कीच त्या ठिकाणी आपला फायदा होईल. आज माथाडी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचं खालून ते वरतीपर्यंत मी कौतुक करतो. डॉक्टर नाईक साहेब या काळामध्ये घरून कोरोना योद्धा कसा असतो तो फील्डमध्ये असतो. डॉक्टर नाईक साहेब हे कोरोना योद्धा होते, जे घरामध्ये बसल्यानंतरही माथाडी कामगारांना सांगत होते हे ट्रीटमेंट करा, ते हॉस्पिटलला जा, असं करा तसं करा. त्यांचं मार्गदर्शन आपल्याला जेवढं होतं तेवढं आम्हालाही होतं. कारण आमची अजूनमधून तब्येत खराब व्हायची, अजूनमधून आम्हाला खोकला यायचा आणि ताप आला की तो ताप डायरेक्ट कोरोनाचा. त्या दिवशी मी हॉस्पिटलमध्ये आलो, डॉक्टर साहेब इथं खाली गेले मला वाटतं, आणि मी पण जरा म्हणजे मला कोरोना झाल्याचं अजून टेन्शन नाहीये, अजून झालं नाहीये, पण कोरोनाचं टेन्शन आहे. पण आपल्या बरोबर काम करणारे कामगार आहेत, अधिकारी आहेत, मंत्री आहेत, परिवारातली मंडळी, यांना कधी कोरोना होऊ नये याच्याबद्दलची काळजी स्वतःच्या कोरोनापेक्षा जास्त त्यांची वाटायची. आणि म्हणून गरम पाणी प्या, हा काढा प्या, ती गोळ्या खावा, हे आमचं अजूनच चालूच असते. असो, परत एकदा लांब नंतर भाषण करण्यापेक्षा या माथाडी चळवळीमध्ये माझ्या वडिलांच्या नंतर माझ्या मोठ्या बंधूंचं फार मोठं कार्य आहे. आणि ते कार्य म्हणजे जर ते इलेक्शनच नसते जिंकले तर त्या इलेक्शन मध्ये दादा 90च्या इलेक्शन मध्ये जिंकले नसते तर आज याला कदाचित कितपर्यंत आम्ही कुणी या ठिकाणी पोहोचू शकलो नव्हतो. परंतु दादांच्या पाठीशी जो अण्णासाहेबांच्या विचाराचा माथाडी कामगार हा फार मोठ्या प्रमाणामध्ये होता आणि दादा म्हणून त्या निवडणुकीला जिंकले. दादांचा 1999 ला अशा प्रकारे अकस्मात निधन होणं हे आमच्यासारख्या परिवाराला कधीच पटलं नाही. मन मोकळा व्यक्तिमत्व, तोंडात वेगळं पोटात वेगळं काही नाही, जे मनात आहे ते तोंडामध्ये बोलून मोकळं होणं. आणि अशा या दादांचं 99 जे निधन झालं त्याचं पहाटे मला दत्ताराम तोंडेंचा फोन आला आणि मी त्यावेळेला ऐकायला होतो. आणि त्यावेळेला मी आईना, भारतीताई, रमेश आणि प्राची सगळे आलो. त्यावेळेला परिस्थिती बघितली. परिस्थिती माझ्या मरणातून कधीच त्या ठिकाणी जात नाही. परंतु आमचे दादा असतील, आमच्या वडिलांनाही आम्ही पाहिलं नाही, जास्त पाहिलं नाही, परंतु या सगळ्यांकडनं एक प्रेरणा आम्ही घेतली आणि तीच प्रेरणा आम्ही आज इथपर्यंत आलेलो आहोत. आमच्या आई आम्हाला या प्रेरणाचे मेन शिल्पकार होत्या. कारण घरात आल्यानंतर वडिलांनी काय केलं, वडिलांनी कशी संघटना बांधली, कसे दौरे केले मराठा महासंघाचे, मराठा समाजासाठी, युनियनसाठी, हे त्या सांगत होत्या. दादांचं कार्य मी डोळ्यानं बघितलंय. दादांचं इलेक्शन झालं त्यावेळेला मी 10वीला होतो. मी दादांना लढताना बघितलंय. दादा जेवढे मनाने स्ट्रॉंग होते बाहेरून, तेवढे आतून खूप असे नाचत होते. दादांचे अश्रू आम्ही पाहिले. परंतु अशा प्रकारे दादाची जाणीव हे आयुष्यात कधीच आम्हाला मान्यच नव्हतं. परंतु तरीही आम्ही परिवारातील प्रत्येक व्यक्ती, आज रमेश पतपेढी सांभाळतात, वेगवेगळ्या अडचणी आहेत. काही अडचणी नैसर्गिक असतात तर काही अडचणी जाणीवपूर्वक तयार केलेल्या येतोय आपण. आम्ही पतपेढीच्या विषयावरती पण आम्ही तोंड देतोय. काही लोकांनी संस्थेच्या बद्दल अपप्रचार केला. युनियन मध्ये तर आपला 12 महिने लपडी चालू आहे. एवढं काम करून पण काय आम्हाला माहित आहे की शेजारी बसायचं आणि बाजूला लगेच खाप करून त्या ठिकाणी काही ना काहीतरी कुरघोड्या करत राहायच्या. त्याच लोकांनी हॉस्पिटल बद्दल अपप्रचार चालू केला होता. त्यावेळेला मी म्हणतो एक काम करा, तुम्ही 4-5 जण म्हणताय ना, तर आपण हॉस्पिटल बंद करू. जाऊ दे, हॉस्पिटल बंद करून हे सगळे कामगार उद्या कोरोना झालेले MGM ला न्या, तुमच्या रिलायन्स मध्ये न्या, महानगरपालिकामध्ये न्या. नाही नाही नाही, असं नका करू, असं नका करू. अरे तुम्ही जाणार खाली कार्यकर्ते, अशा लोकांपासून सावध राहिलं.
ही जी कर्मचाऱ्यांना मी सांगतो, अशी प्रवृत्तीची माणसं तुमच्याकडे येणार, तुमचा चहा पिणार, तुम्हीच नंबर लावून देणार पुढं, आणि ते मार्केटला जातात. आणि जे म्हातारी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून काम केलं त्याचं कौतुक सोडा, पण त्याच्याबद्दल ते निंदा करतात. मला एक जण म्हणतो, अरे जास्त मनावर घ्यायचं नाही. बरोबर आहे, हे तुमच्यातल्या कोणी जर या संस्थेवर असतं ना तर ते तुम्हाला कळालं असतं. तुमच्या कोणी परिवाराच्या लोकांनी संस्था निर्माण केली असते तर कळालं असतं. आमच्या वडिलांनी, आमच्या बंधूंनी आणि आमच्या आईने आम्हाला जे काही शिक्षण दिलं त्याच्यामुळे आमच्या संस्थेच्या बद्दल कुणी काही वाईट बोललं तर ते आम्हाला आवडत नाही, कारण आम्ही आमच्या जीवापेक्षा आमची संस्था समजतो मोठी आहे, त्याच्यासाठी आम्ही काम करतो. डॉक्टर पटकाला काम करायची गरज आहे का? दादा तुम्हाला मी विचारतो, साहेबांचे चिरंजीव आहे, सीएमओ म्हणून बसू शकतात, फोनवरती बोला, अच्छा हे औषध द्या, व्हिडिओ कॉल करा, व्हॉट्सअप कॉलिंग करा, हा चला बरं आहे, ठीक आहे, मी बसलो इथं, याला औषध द्या, तेवढं औषध द्या, जाऊ. स्वतः मी जे म्हणतो त्याच्यापेक्षा जास्त ते स्वतः तपासतात. हे तुम्ही सांगावं, कामगारांनी आम्हाला सांगा. ते घरी नाही बसले, प्लॅटफॉर्म मध्ये उभे आहेत. म्हणून कोण मगाशी म्हणतो आपल्या परिवारातल्या सर्वांनी एवढं जोरदार काम केलं. आणि खरंच म्हणजे मी कुणाचं कौतुक करेल, कुणाचं मी निंदा करत नाही. आम्हाला कोणीतरी हात कापणारी मंडळी कमी भेटतात, पण पाठीवरती किंवा कमरेवरती लाथ घालणारी माणसं भरपूर असतात. परंतु कमरेवरती लाथ घालणाऱ्या माणसांपेक्षा जे कामगारांची कामं आम्ही करतो, ज्यांच्या आरोग्याची कामं तुम्ही करता, याचं जे समाधान आमच्या चेहऱ्यावरती पाहतो, त्यावेळेला लाथ मारणाऱ्या किंवा पाठीवर मारणाऱ्या लोकांना आम्हाला काही काळजी करण्याची गरज वाटत नाही. त्या ठिकाणी एवढंच या ठिकाणी सांगतो. परत एकदा माथाडी हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण जे चांगलं काम करता येईल अशाच पद्धतीनं काम करत राहा. ऐसा येईल, काळजी करू नका. कधीतरी मी कमी पडलो असेल, पण एक तुम्हाला मी नक्की सांगतो की माथाडी हॉस्पिटल हे अण्णासाहेबांनी निर्माण केलेलं वर्तवृत्त आहे. माथाडी हॉस्पिटल अण्णासाहेबांची संघटना, माथाडी कामगार पतपेढी, माथाडी कामगार ग्राहक सोसायटी, त्यागातून निर्माण केलेल्या संस्था या कुठल्याही व्यक्तीच्या आणि वादळासमोर झुकत नसतात. हे किती मोठं वादळ आलं तरी हे वादळामध्ये अण्णासाहेबांनी निर्माण केलेल्या संस्था मोठ्या होतील, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व डॉक्टर, सिस्टर्स, कर्मचारी, आमचे पॅथॉलॉजीचे असतील, रक्त घेणारे, आमचे एक्सरे असतील, आमचे ड्रायव्हर असतील, आमचे ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हर असतील, आमची मेडिकल टीम असतील, आमच्या दवाखान्यामध्ये त्या औषध काय त्याचं म्हणतात त्याला काय त्या औषध देतात खेडेकर काय स्टोर मेडिकल स्टोर असेल आणि कुणीतरी राहून गेला असेल, चहा देणाऱ्या आमच्या मावशी असतील, या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो. आणि मी माझं लावलेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. खरोखर आपण आम्हाला खूप चांगलं असं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि या ठिकाणी मी पाटील साहेबांना विनंती करतो की सावंत सरांना एक आमच्या हॉस्पिटलच्या तर्फे धन्यवाद पत्र आम्ही या ठिकाणी देतो. त्यांनी आज परिवार योगदान सतत करत असतात. धन्यवाद सर. या ठिकाणी शेवटचा छोटासा कार्यक्रम बाकी आहे, तो पूर्ण करू आणि नंतरच कार्यक्रमाचा संपतो. बाहेर पण पाऊस चालू आहे. या ठिकाणी आज आपल्या क्लबचे सन्माननीय सदस्य, विश्वासू सदस्य श्री नरेंद्रजी अण्णासाहेब पाटील, अध्यक्ष अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, तसेच दत्ताराम धोंडे साहेब, तसेच अरविंद शिवाजीराव पाटील साहेब, डॉक्टर तळवळकर, डॉक्टर पाटील साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. बरोबर. आणि सर्वजण आपले खूप खूप आभारी आहोत. असंच सहकार्य करत जावा आणि आम्हाला वेळोवेळी मदत करत जावा. तसेच विशेष आभार मानायचे झाले तर या ठिकाणी सन्माननीय माथाडी कामगार नेते गुलाबराव जगताप साहेब, यांचे चिरंजीव मोहित गुलाबराव जगताप व डॉक्टर युगंधर जगताप यांनी सुद्धा भरीव अशी मदत आम्हाला या ठिकाणी केली, त्यांचा सुद्धा विशेष आभार या ठिकाणी मानतो. तसेच डॉक्टर असोसिएशन वाशिम नवी मुंबई यांचा सुद्धा विशेष आभार. रोटरी क्लब नवी मुंबई आणि ठाणा
यांनी सुद्धा खूप प्रकारे आम्हाला मदत केलेली आहे. तसेच राष्ट्रवादी डॉक्टर सेंट नवी मुंबई यांच्यातर्फे सुद्धा खूप प्रमाणामध्ये आम्हाला मदत आलेली आहे. तसेच एनजीओ प्रोजेक्ट मुंबई यांच्याकडून सुद्धा मदत आलेली आहे, त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. तसेच मातानी हॉस्पिटल अधिकारी व कर्मचारी यांनी सुद्धा आम्हाला या कोविडच्या कार्यक्रमामध्ये कालावधीमध्ये बरेचसे पीपी किट असतील, मास्क असतील, सॅनिटायझर असतील, इतर वस्तू असतील यांचं सुद्धा आम्हाला योगदान केले आहे, त्यांचं सुद्धा विशेष असं आभार मानतो. तसेच डॉक्टर सावंत साहेब, डॉक्टर पांढरे मॅडम यांचं खूप खूप आभार आहे. तसेच संतोष कोंडवलकर कार्यकर्ते समाजसेवक यांनी सुद्धा या ठिकाणी आपल्याला बरेचसे मदत केली, त्यांचं सुद्धा आभार. तसेच संदीप दादा युवा प्रतिष्ठान म्हात्रे यांच्याकडून सुद्धा आम्हाला बरीचशी मदत आली, त्यांचा सुद्धा विशेष असं आभार मानतो. तसेच सन्माननीय बळवंतराव पवार यांचे संयुक्त सचिव प्रकाशराव पाटील साहेब यांनी सुद्धा आम्हाला बरीचशी मदत केली. बरेचसे लोक ज्यांच्या नावाने काढले त्यांनी सुद्धा खूप अशी मदत केलेली आहे. या सर्वांचे मी मनपूर्वक असा आभार व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी खूप वेळ दिला त्याबद्दल पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. सर्वांचा आभार व्यक्त कार्यक्रम संपण्यासाठी जाहीर करतो. धन्यवाद.